श्रोते हो नमस्कार. BHF रेडिओवर मराठी सदाबहार गाण्यांच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दर मंगळवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळात सुशील रापतवार, रेश्मा विकास आणि मी प्राची घोटणकर तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन येतो मराठी गाण्यांचा खजिना. श्रोते हो, अम, तुम्हाला आठवत असेल तर शिवजयंती विशेष असा आपण एक कार्यक्रम केला होता 2-3 आठवड्यापूर्वी. आणि तुम्ही श्रोत्यांनी त्याला इतका छान प्रतिसाद दिला, उत्सुकता दाखवली अभ्यासाबद्दल. आणि हे सगळं लक्षात घेता तुमच्या आग्रहाखातर आम्ही याचा भाग 2 घेऊन आलेलो आहोत. तर आजच्याही भागात आपल्याला ससंदर्भ माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण स्वागत करूया श्री सुयोग शेंबेकर यांचं. त्यांनी हे इतिहासाचे अभ्यासक आहेत, शिवाजी महाराजांचा इतिहास. आणि आपण त्यांना मागच्या भागामध्ये ऐकलेलं आहे. तर सुयोग, BHF रेडिओवर खूप मनापासून स्वागत करते सगळ्या श्रोत्यांकडून. आणि जसं तुला माहिती आहे की मागच्या जो आपण भाग केला होता मागचा, त्याला खूप छान प्रतिसाद सगळ्या श्रोत्यांचा आला आणि वेगवेगळ्या विषयाची उत्सुकता सुद्धा त्यांनी दाखवली आणि अनेक प्रश्न सुद्धा विचारले आणि त्या सगळ्या प्रश्नांचं सुद्धा खूप छान पद्धतीनं तू उत्तर दिलं होतंस. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. धन्यवाद प्राची आणि सगळ्या BHF टीमचे खरंच खूप मनापासून आभार. मला स्वतःलाही खूप आनंद होतोय आणि छान वाटतंय की सगळ्यात पहिले म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच खूप आवडतो, कारण त्यांचं लाईफ इतकं अमेझिंग आहे की त्यांच्या गोष्टी आणि त्यांच्या बाकी सगळ्या ज्या ज्या कथा आहेत त्या ऐकताना आपण एकदम हरवून जातो. पण ससंदर्भ इतिहास ऐकण्यामध्ये सुद्धा लोकांनी इतका सुंदर प्रतिसाद दिला. त्याच्यानंतरही बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले. मी केवळ काही गोष्टी सांगितल्या म्हणून त्या खऱ्या न मानताही काही लोकांनी अतिशय उत्तम प्रश्न विचारले, जी खरी गरज आहे, ज्याच्यावरती लोकांनी चर्चा केली आणि काही प्रश्न विचारले. त्याचा मला खूप आनंद झाला आणि असाच ससंदर्भ इतिहासाचा लळा सगळ्यांना लागावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि महाराजांचा ससंदर्भ इतिहास लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवण्याची तुम्ही मला संधी दिलीत, त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. वा, खरंच छान. आणि मला ना हा शब्दच खूप आवडलाय की लळा लागणं अभ्यासाचा. हो. तर याच अनुषंगाने आपण मागच्या भागामध्ये ज्या ज्या गोष्टींवर आपण चर्चा केली आहे, एक अगदी पटकन त्याचा आढावा घेते अशासाठी, कारण म्हणजे तो धागा पकडून आपण या भागामध्ये सुरुवात करू शकतो. नक्कीच. तर जसं आपण म्हटलं, ससंदर्भ या शब्दावर आपण वारंवार जोर देतोय. तर का हा इतिहास तसा असावा याचं खूप छान तू उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगितलंस. त्यानंतर मी तुला विचारलं होतं की जन्मतिथीबद्दलच मुळात मनात शंका आहे किंवा 2 आहेत तिथी. तर तेही तू खूप छान सांगितलंस. जावळी चं भौगोलिक दृष्ट्या महत्व सांगत त्याच्या अनुषंगाने घडलेले प्रसंग. त्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच माहिती असलेला अफजल खानाचा इतिहास, परंतु त्यातल्या अनेक गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. तर त्याचे तू संदर्भ दिलेस, त्यामुळे ते आम्हाला समजायला खूप बरे गेले आणि कदाचित आम्हाला आणखीन त्याच्याबद्दल वाचायला आवडेल. नक्कीच. शास्ता खान, याबद्दल मी एकदम पटकन 4 बोटं असं म्हटल्यानंतर तू म्हणाला 4 नाही 3. तर इथेच मुळात पहिला संदर्भ होता आणि तेही आम्हाला तू छान समजावून सांगितलं होतं. हे सांगितल्यानंतर रामसिंग आणि मिर्झा राजे याबद्दल जेव्हा मी थोडीशी तुला उत्सुकता दाखवली होती, थोडासा अभ्यास जेव्हा केला आणि त्याचे संदर्भ तेव्हा जेव्हा मी तुला सांगितले, तेव्हा त्याबद्दल तर तू आम्हाला सांगितलंच, पण आग्र्याहून सुटका हाही एक खूप छान विषय मांडला होता. अर्थात थोडंसं वेळेच्या मर्यादानुसार आपण फार त्याच्यावर विस्तारित जरी बोलू शकलो नाही, तरी आम्हाला अपेक्षित अशी माहिती आम्हाला तुझ्याकडनं मिळाली होती. आणि त्यानंतर आदिलशहा, कुतुबशहा, औरंगजेब यांच्या फजितीचे सुद्धा आम्हाला तू काही किस्से सांगितले होतेस. हो. आणि अर्थातच त्यानंतर प्रतापराव गुजर यांचा प्रसंग सांगताना आपण एक अतिशय लोकप्रिय गाणं विडात मराठे असं ऐकून आपण आपल्या तेव्हा कार्यक्रमाची त्या भागाची आपण सांगता केलेली होती. हो. तर अशा पद्धतीने तो भाग अतिशय छान रंगला, ससंदर्भ आम्हाला माहिती सांगत. तर आता आजच्या याच्यामध्ये माझी सुरुवातच अशी आहे तुला, हम्म. की आपण ना आता महाराज असं म्हटल्यानंतर ना बऱ्याचदा गनिमी कावा किंवा जेव्हा आपण इतिहास त्यांच्या लढाया असं ऐकतो किंवा गनिमी कावा असं पण शब्द आहे, काही ठिकाणी त्याला एका वेगळ्या अर्थाने पण घेतलं जातं. म्हणजे थोडंसं मी निगेटिव्ह असं म्हणेन बरं का. हम्म. तर हा जो प्रभावीपणे वापरला जाणारा शब्द आहे, तर पहिलं म्हणजे हा गनिमी कावा म्हणजे नक्की काय? हम्म. ते नुसतं पळून जाणं असं आहे का, काय म्हणजे त्याच्या मागे संदर्भ काय आहे? आणि दुसरं, हा गनिमी कावा हा महाराजांनीच शोधून काढला होता
चालेल. तर ह्याचं आपण म्हणजे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो. ते म्हणजे गनिमी कावा महाराजांनी शोधून काढला होता का? त्याच्या आधी थोडंसं आपण समजून घेऊया की गनिमी कावा म्हणजे काय? तर बर. याच्या नावातच येतं कावा म्हणजे थोडक्यात काहीतरी चलाखी, चालबाजी करायची हे हो त्याच्या हो नावातनंच सुचवलं जातंय. हो आता पूर्वीपासून आपण जे ऐकत आलेलो आहे किंवा आपण खास करून राजपुतानांमध्ये ऐकतो की तिथे जीव गेला तरी बेहत्तर, पण पाठ दाखवून पळायचं नाही. जीव जाईपर्यंत शत्रूशी लढत राहायचं. हो. शत्रू कितीही आपल्याला दगा देऊ दे, पण आपण शत्रूशी दगाबाजी करायची नाही. व्हेअरएज आपण जसा-जसा इतिहास आपला मध्ययुगीन इतिहास वाचत जातो, म्हणजे खास करून आता महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन इतिहास आपण म्हणतो, की अल्लाउद्दीन खिल्जीने ज्यावेळेला महाराष्ट्राचं हे म्हणजे काय म्हणतात त्याला, महाराष्ट्रातलं यादव साम्राज्य संपवलं. तिथून महाराष्ट्राचा मध्ययुगीन इतिहास सुरू होतो. पण त्याच्या आजूबाजूलाच मध्ययुगाचा सुरुवात जी होते ती ह्या मुसलमानी आक्रमणांपासून होते आणि हा त्याच्यामध्ये तुम्ही जर दगे केले नाहीत, तर उलट तुम्ही ढ ठरायचात, तुम्ही हरायचात. अशा बऱ्याच गोष्टी आणि बरीच उदाहरणं आपल्याला दिसून येतात. तर मुळात हम्म. गनिमी कावा हा या पद्धतीने वापरला जातो, ज्याच्यामध्ये तुमच्या जिंकण्याला महत्त्व आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही जिंकावं कारण आपण जसं म्हणतो ना, की इतिहास हा नेहमी जेते लिहितात. त्यानुसार तो जर तुम्हाला यशस्वीपणे लिहायचा असेल, तुम्ही जर चांगले असाल, तर तुम्ही फक्त म्हणजे तुमचे विचार चांगले असतील आणि तुम्ही एक चांगले शासक व्हायचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही फक्तच अ, हुशार असून आणि सज्जन असून चालत नाही, तर तुम्हाला काही छक्के-पंजेही करावे लागतात. आणि हो. गनिमी कावा हा त्याच प्रकारांमध्ये मोडतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही समोरच्यांना कदाचित दिसेल, की तुम्ही घाबरलायत. समोरच्यांना कदाचित वाटेल की तुम्ही पळताय. तुम्ही रणांगण सोडून पळताय. पण ज्यावेळेला ते भानावर येतील, त्यावेळेला त्यांना कळलेलं असेल, की एकतर तुमचं अपेक्षित तेवढं त्यांचं नुकसान करून झालेलं आहे किंवा तुम्ही पळताय म्हणून तुमचा पाठलाग करायला गेल्यानंतर त्यांचं नुकसान होणार आहे. या 2 पैकी एक काहीतरी नक्कीच होणार आहे, ज्याला आपण साध्या म्हणजे ही ही मी खूप जनरलाइज्ड डेफिनेशन दिली आहे. ह्याच्यामध्ये बर. खूप विस्तारित गोष्टी महाराजांची खूप सुंदर उदाहरणं आपल्याला मिळतील. बाजीराव पेशवा जो आपण म्हणतो, की जो कधीच एकही युद्ध हरला नाही. त्याची सुंदर म्हणजे त्याची पालखेडचं जे त्याचं युद्ध आहे निजामाच्या विरुद्धचं ते एक अतिशय अप्रतिम उदाहरण आहे की गनिमी कावा किंवा बाकीच्या गोष्टी त्याने किती प्रभावीपणे वापरल्या ते. तर ह्याला साधारणपणे गनिमी कावा अशा प्रकाराने म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये कमी सैन्याने तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या फौजेला हरवता. हम्म. एक आणि याच्या बर. बरोबर विरुद्ध असतं सुलतान ढवा. म्हणजे तुमच्याकडे चिकार फौज असते. तुम्हाला समोर दिसतही असतं, की समोरची माणसं तुम्हाला कापून काढू शकतात. पण अशा वेळेला तुम्ही सांगता, की सरळ जा आणि जे होईल ते होईल. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्ट हम्म. समोरच्यावर हल्ला करा आणि त्याच्यातनं तुम्हाला तुमचं जे होईल त्याला सामोरं जा. ह्याला सुलतान ढवा असं म्हणतात आणि जनरली अटॅकिंग गेम ज्याला. हा. हां. आणि परत एकदा अजून एक गोष्ट आहे, की गनिमी काव्यासाठी तुम्हाला भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान हवं. सह्याद्रीसारखा मोठा खंबीर मित्र महाराजांच्या मागे सदैव उभा होता. का माहिती नाही, पण सह्याद्रीचा योग्य तो वापर यादवांनी करून घेतला नाही. इतर मराठ्यांनीही त्या काळात करून घेतला नाही. पण महाराजांनीच सह्याद्रीचा वापर इतका सुंदर प्रकारे करून घेतला, की त्याच्यामुळे ते एक सभासद बखरीमध्ये एक वाक्य आहे, की एक नूतन सृष्टी निर्माण केली. तशी महाराजांनी एक हम्म. नूतन सृष्टी निर्माण करून दाखवली या गनिमी काव्याच्या जोरावर. हम्म. हम्म. आणि त्यासाठी हम्म. भौगोलिक परिस्थितीचाही त्यांनी उपयोग करून घेतला. तर हा थोडक्यात झाला गनिमी कावा आणि ह्याच्यामध्ये बर. बरेच पैलू आहेत अजून. पण त्यात ते आपण जास्तीत जास्त प्रकारे सांगू नाही शकणार, पुन्हा एकदा वेळेच्या मर्यादेनुसार. बरोबर. पण पण हा म्हणजे गनिमी थोडक्यात काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर गनिमी कावा हा पळपुटेपणा नसून हा उलट विचार करून किंवा अभ्यास करून केलेली गोष्ट आहे. बरोबर. योग्य वेळी पळून जाणं ह्याला हा गनिमी कावा म्हणू शकतो. हा हा हा. हम्म. तर त्यानुसार त्यांनी केला. तर तुझा दुसरा प्रश्न होता, की हा गनिमी कावा शिवाजी महाराजांनीच शोधून काढला का? आणि हो. पुष्कळदा असं होतं, की महाराजांचं चरित्र वाचता-वाचता बऱ्याच जणांना असंच वाटतं, की गनिमी काव्याचा शोधच मुळी शिवाजी महाराजांनी लावला. तर हम्म. तसं नाहीये. गनिमी कावा हा महाराजांच्या पूर्वीही वापरला जात होता. आपल्या इकडे 15व्या शतकामध्ये बहमनी राजे राज्य करत होते. म्हणजे हा सुलतान हा राज्य करत होते. त्यांच्यातला एक सुलतान होता अल्लाउद्दीन शाह.
त्याला अचानक लहर आली आणि हा जो मी इतिहास सांगतो याला संदर्भ आहे गुलशन इब्राहिमी नावाचा ग्रंथ. बर. त्याची पण बॅकग्राऊंड मी नंतर देईन. हा. तर 15व्या शतकात अल्लाउद्दीन शाह नावाचा एक बहमनी सुलतान होता आणि त्याला लहर आली. नेहमीप्रमाणे हे लहरीच असायचे सगळे सुलतान. त्याने 1453ला आपल्या एका सरदाराला, मलिक उत्तुजार नावाचा त्याचा एक सरदार होता. त्याला सांगितलं, की "तू ना महाराष्ट्रातला कोकण वगैरे जिंकून ये." ठीक आहे. हम्म. मी आता महाराष्ट्र हे अगदी सहज वापरतोय बिकॉज महाराष्ट्र हे नाव खूप प्राचीन काळापासून वापरलं जातंय. ठीक आहे. हम्म. त्याचा इतिहास पुन्हा केव्हा तरी. बट त्याही काळात म्हणजे महाराष्ट्र राज्य, मराठ राज्य, शिवाजी महाराजही म्हणायचे तो महाराष्ट्र शब्द हा फार पूर्वीपासून आहे. तर त्याने सांगितलं, की महाराष्ट्रात जाऊन तू कोकणचा प्रदेश जिंकून ये. आणि ह्यांना सुलतानांना आपलं बसून सांगणं सोपं असायचं. मलिक हम्म. उत्तुजार आपली 10,000ची फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला. महाराष्ट्र म्हटल्यानंतर सह्याद्री, त्याच्यामुळे सह्याद्रीचा फायदा त्यावेळेला शिर्क्यांनी आणि मोऱ्यांनी कसा करून घेतला ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सगळ्यात हम्म. पहिला जो कोकणाच्या अगदी सुरुवातीला जो गड लागला त्या गडाचं नाव दुर्दैवाने इतिहासात लिहिलेलं नाहीये. त्या गडाला मलिक उत्तुजारने वेढा दिला. तिथे शिर्के जवळच होते कारण शिर्क्यांचा आणि मोऱ्यांचाच आपण मागच्या वेळेला ऐकलं की जावळीचा प्रदेश हा मोऱ्यांकडे बऱ्याच पिढ्यानपिढ्या होता आणि जवळचा संगमेश्वर वगैरे जो प्रदेश आहे तो शिर्क्यांकडे बरीच वर्ष होता. त्याला बऱ्याचदा हम्म. शिरकाण असंही म्हणतात. अच्छा. तर ह्या 2 प्रदेशांमध्ये शिर्के आणि मोरे बरेच वर्षांपासून होते. तर ह्या हम्म. शिर्क्यांना जसं कळलं मलिक उत्तुजार आलाय, तर ते मलिक उत्तुजारला भेटायला गेले. मलिक उत्तुजारने आणि आणि हे सगळं लिहिलेलं आहे हां त्याच्यामध्ये. म्हणजे मी पुढची जी वाक्य सांगणार आहे, जे बोललेलं सांगणार आहे, हे सगळं शिर्क्यांमध्ये आणि मलिक उत्तुजारमध्ये झालेलं बोलणं आहे, जे गुलशन-ए इब्राहिमीमध्ये फेरिश्ता नावाच्या इतिहासकाराने लिहून ठेवलेलं. बर. बर. तर शिर्के म्हणाले, की म्हणजे तुम्ही आता इथे आलायत, तर काय करायचं म्हणजे तह करायचा, तुम्हाला काय गड वगैरे हवा आहे, काय? अशा प्रकाराने त्यांनी विचारलं. फारच मधाळ बोलणं होतं शिर्क्यांचं. मलिक उत्तुजार ला लगेच तो मधाळ बोलण्याला फसला आणि तो म्हणाला, की "शिर्के, मी तुम्हाला आता मुसलमान करणार आहे आणि तुम्ही बादशहाच्या सुलतानांच्या चाकरीत या." त्याच्यावरती हम्म. शिर्के जे होते ते पुन्हा एकदा ते जसे मधाळ बोलायचे तसे ते चतुरही होते. त्यांनी सांगितलं, हा. की "मी नक्की मुसलमान व्हायला तयार आहे. पण माझ्या राज्याला लागून जे मोऱ्यांचं वतन आहे किंवा राज्य आहे, हम्म. हम्म. ते मोरे तुम्ही तुमची पाठ वळली, की ते मला जगू देणार नाहीत हो. ते मला इथे फार त्रास देतील. तर आपण काय करूया, तुम्ही आणि मी, तुमची 10,000ची फौज तर आहेच. तुम्ही माझ्याबरोबर या. तुम्ही आणि मी आपण मोऱ्यांच्या जावळीत शिरून मोऱ्यांना संपवून टाकू. एकदा त्यांनाही मुसलमान करून टाकू. मग काय मी मुसलमान होऊन सुलतानांची चाकरी करायला तुमच्याबरोबर यायला लगेच तयार आहे." तर याच्यावरती मलिक उत्तुजार लगेच खुश झाला. त्याला वाटलं शिर्के हे आपले एकदम निष्ठावंत सेवक वगैरे झालेले आहेत. त्याच्यामुळे मग मलिक उत्तुजार तयार होऊन मोऱ्यांवरती आक्रमण करायला शिर्क्यांच्या साहाय्याने निघाला. आता मलिक उत्तुजारच्याही फौजेमध्ये काही सगळेच लोकं मूर्ख नव्हते. तर जे कोणी हम्म. दक्षिणी मुसलमान त्याच्या सैन्यामध्ये होते, त्यांना हम्म. ह्या सगळ्या प्रदेशाबद्दल म्हणजे ते त्याला जहन्नुम म्हणत असत. म्हणजे हम्म. तू नेहमी ऐकलं असेल की हो. हो. "सिवा का मुलुक मतलब जहन्नुम" असं जहन्नम. हो. बादशहांच्या तोंडी वाक्य असतं. तर तसंच हम्म. ते असल्यामुळे त्यांनी म्हटलं की "तुम्ही काही इकडे जाऊ नका." असं मलिक उत्तुजारला फार समजावण्याचा प्रयत्न केला. पण मलिक उत्तुजारला अ, अ, ह्याचा खूप गर्व होता की 10,000ची फौज आहे आणि शिर्के आता आपले मित्र झालेलेच आहेत. तर हम्म. शिर्के आपल्याला पुढे रस्ता दाखवतायत आणि काय आपण आपली फौज आणि शिर्क्यांची फौज. नाहीतरी अल्लाउद्दीन शहाने सांगितलंच होतं की कोकण जिंकून या. हा. त्यानुसार शिर्क्यांबरोबर तो निघाला. दक्षिणी मुसलमान जे होते काही फौजेमध्ये ते सोडून निघून गेले मलिक हम्म. उत्तुजारला. हम्म. आणि शिर्के आणि मलिक उत्तुजार मोऱ्यांवरती हल्ला करायला निघाले. सुरुवातीला 3-4 दिवस शिर्क्यांनी त्यांना अतिशय सुंदर चांगल्या सपाट रस्त्यावरनं नेलं. हळू-हळू जसं गर्द हो. झाडीतनं न्यायला सुरुवात केलं, तसं हं. मलिक उत्तुजारच्या फौजेला काही ते झेपेना. म्हणजे बरं. फेरिष्ताने लिहिलेलं आहे, की रात्री मलिक उत्तुजारचे सैनिक असेच झोपत जमिनीवर. कारण हं. 2 म्हणजे तंबू उभारण्यासाठी 2 बांबू एकाच्या बाजूला एक उभं करण्यासाठी सुद्धा सपाट जागा उपलब्ध नव्हती. इतकं आई गं! जंगल हं, होतं. हं. त्यामुळे ते तसेच जमिनीवर झोपत. असं हां. करत-करत एक 3-4 दिवस झाल्यानंतर जसं मोऱ्यांच्या जवळ शिर्के पोहोचले, तसे एका हं. रात्री शिर्के गायब झाले. शिर्के मोऱ्यांकडे पसार झाले. मोऱ्यांना कळवलं, की मी मलिक उत्तुजाची फौज तुमच्या जबड्यात आणून ठेवलेली आहे. आता लचका तोडणं तुमचं काम आहे. त्या आई! बरं, त्या बरं. त्यानुसार मोऱ्यांनी त्याच रात्रीचा मुहूर्त काढला. लगेच मोरे आपली फौज घेऊन आले आणि
मलिक उत्तुजाची 10च्या 10,000ची फौज त्या रात्री सह्याद्रीत गाडली गेली. हा बापरे. सह्याद्रीने म्हणजे एका रात्रीत 10,000ची फौज संपवणं हे ऐकायला सुद्धा आपल्याला अतिशय इम्पॉसिबल वाटतं, की खरंय शक्यच नाहीये. खरंय. पण हा हो. एक गनिमी कावा आहे जो योग्य प्रमाणे शिर्क्यांनी आणि मोऱ्यांनी वापरला आणि हं. ह्याच प्रकारचा गनिमी कावा पुढे शहाजी राजांनी वापरला. त्याच्यानंतर याच प्रकारे मलिक अंबर म्हणून निजामशहाचा एक सरदार होता. त्यांनीही हा गनिमी कावा वापरलाय. महाराजांचं उदाहरण द्यायचं तर महाराजांनी ज्यावेळेला शाहिस्ते खान पुण्यामध्ये येऊन राहिला आणि त्याला आता बरेच दिवस वाटायला लागलं, की अरे आपण काहीच करत नाहीये. तर त्याने हं. महाराजांवरती नक्कीच हल्ला करण्यासाठी आपलं एक सैन्य पाठवलं. त्या सैन्याचा प्रमुख म्हणून कार्तलब खान उझबेगी या माणसाला निवडलं होतं. त्या हं. सैन्याची म्हणजे किती सैन्य होतं वगैरे हे पुन्हा एकदा इतिहासामध्ये दिलेलं नाहीये. हे जे मी आता सांगतोय हे शिवभारतामध्ये दिलेलं आहे. त्याच्याबरोबर एक रायबागन म्हणून स्त्री दिली होती. या रायबागन ज्या आहेत त्यांचं नाव आपण भरपूर वेळा ऐकतो. मीही लहानपणापासून खूप गोष्टींमध्ये, काही मूव्हीजमध्ये रायबागन यांचं नाव ऐकल्यानंतर मला खूप जास्त उत्कंठा होती, की या रायबागन कोण होत्या? कुठून आल्या? एक हं. स्त्री हं. असून त्या कशा काय ह्या युद्धामध्ये कुठून आल्या? ह्याच्याबद्दल आणि बाबासाहेब पुरंदरेंनी ना अतिशय सुंदर त्यांची माहिती दिलेली आहे ह्याच्यामध्ये, राजा हां. शिवछत्रपती या पुस्तकामध्ये. हां. तर ह्या रायबागन ह्यांचं मूळ नाव सावित्रीबाई होतं आणि त्या मराठी ब्राह्मण होत्या. हो. बरं. तर या रायबागन ज्या होत्या त्यांचा नवरा औरंगजेबाचा सेवक होता. हं. त्यांचा मुलगाही औरंगजेबाच्याच म्हणजे औरंगजेबाला बादशहा करण्यासाठी त्यांचा मुलगा जगजीवनराव हा 1658च्या दरम्यान कधीतरी औरंगजेबाला बादशहा करता त्या कोणत्यातरी युद्धात मेला. हं. त्या जगजीवनरावाचा जो मुलगा होता, म्हणजे आता सावित्रीबाईंचा तो नातू अ, रायबागांचा, तर त्यांनी त्याला सुद्धा औरंगजेबाच्याच पायाशी वाहिलं. म्हणजे बाबासाहेबांनी खूप सुंदर तुलना केली आहे. ह्या सावित्रीबाई सुद्धा सुद्धा ज्या होत्या त्या वऱ्हाडातल्याच होत्या आणि जिजाऊ सुद्धा वऱ्हाडातल्याच. तर वऱ्हाडमध्ये कापूस खूप फेमस आहे. तर बाबासाहेबांनी हो. इतकी सुंदर तुलना केली आहे, की छान. बाबासाहेब म्हणतात, की सावित्रीबाईंनी म्हणजे रायबागांनी आपल्या कापसाची वात करून त्याचा नंदादीप करून औरंगजेबाच्या पायाशी तो आजीवन हां. ठेवून दिला. व्हेअर ॲज जिजाऊंनी या कापसाचा पोलादी पीळ औरंगजेबाला दाखवून दिला. हां. खरंय, खरंय. अगदीच. तर अशा प्रकाराने बाबासाहेबांनी सुंदर तुलना केली आहे. खरं या 2 माऊल्यांची तुलना होऊच शकत नाही. कारण ते म्हणतात ना, की एकीने आपल्या मुलाला गुलामगिरी शिकवली, म्हणजे नक्कीच हं. रायबागांनी. तर हं. एकीने आपल्या मुलाला बंडखोरी शिकवली, पण योग्य हं. ठिकाणी. खरंय. तर या रायबागन कार्तलब खानाबरोबर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा मुलूक जिंकण्यासाठी आल्या. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की 30,000ची फौज त्यांच्यासोबत होती आणि त्यांचा रस्ता एका छोट्याशा खिंडीतनं जाणार होता. त्या खिंडीचं नाव आहे उंबरखिंड. नावाप्रमाणेच खिंड ही जनरली अशी जागा असते, जी 2 डोंगरांच्या मध्ये असते. जिथून या उंबरखिंडीमधून तर त्या काळामध्ये चालत जाण्यासाठी 3 ते 4 माणसं जर बाजू-बाजूला उभी केली, तर ती हं. जाऊ शकतील इतकीच जागा होती. म्हणजे फारच निमुळती जागा होती. म्हणजे शिवभारतात त्याचं वर्णन केलंय, की एका नळीतनं जातोय आपण, असं मुघलांच्या फौजेला वाटत होतं. हं. तर हे कार्तलब खान आपली मोठी फौज घेऊन निघाले नेहमी म्हणजे मलिक उत्तुजाप्रमाणेच पुन्हा एकदा ओव्हर कॉन्फिडंट. आमच्याकडे बरीच फौज आहे. शिवाजी महाराजांची फौज ती काय एवढीशी, त्याचा देश तो काय एवढासा. तर ते काय आपण एका चुटकीसरशी जिंकू अशा प्रकाराने कार्तलब खान निघाला. त्या उंबरखिंडीत पोहोचल्यानंतर महाराजांनी अतिशय सुंदर आपली माणसं तिथे आधीपासूनच ठेवलेली होती. अ, त्यांच्यासोबत म्हणजे कार्तलब खानासोबत त्यावेळेला गाडे, कोकाटे, नंतर मित्रसेन, चौहान असे बरेच लोकं त्याच्यासोबत त्यांचं सैन्यही त्याच्यासोबत होतं. आणि अचानक ज्यावेळेला ते उंबरखिंडीतून पुढे जायला लागले, त्यावेळेला महाराजांनी त्यांचा गनिमी कावा इतका प्रभावीपणे पुन्हा एकदा वापरला, की सगळ्यात पहिले त्यांनी कर्णे वाजवले. तुला आठवत असेल तर आपण मागच्या वेळेला ज्यावेळेला शाहिस्तेखानाबद्दल बोललो, तर हो. शाहिस्तेखानाच्या महाराजांच्या लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं म्हणजे शाहिस्तेखानाला मारायला गेल्यानंतर हो. ते काम झाल्यानंतर महाराजांनी सगळ्यात पहिले आपल्या लोकांना कर्णे वाजवायला सांगितले. वाचवायला सांगितले. हो, येस, टू हो. क्रिएट केओस, टू क्रिएट बरोबर. कन्फ्युजन. तसंच केलं, की इथे सुद्धा अचानक शांत अशा जंगलामध्ये मोठे-मोठे कर्णे वाजायला लागले. ज्याच्यामुळे ते एवढं मोठं सैन्य असलं तरी ते कन्फ्यूज झालं. ह्या सगळ्या जंगलाबद्दलची डिटेल माहिती महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना होती. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या हा सगळा भाग
महाराजांना आणि महाराज स्वतः या युद्धामध्ये होते. हम्म. तर अतिशय व्यवस्थित माहिती होता. त्याच्यामुळे सगळ्या म्हणजे एक झाडण-झाड माहिती होतं असं म्हणायलाही काहीच हरकत नाही. तर या हम्म. झाडांवरती बसलेल्या मावळ्यांनी अचानक आपले धनुष्यबाण चालवायला सुरुवात केली. म्हणजे असा इमॅजिन कर, की अगदी मध्ये ती अख्खी 30,000ची फौज नळीमध्ये सेंटरला पोहोचलेली आहे आणि अचानक दोन्ही बाजूने हो हो. जंगलातून कुठून तरी बाण येतायत. तुम्हाला प्रतिकार करून कुठे जायचंय तेच कळत नाहीये. समोर शत्रू असेल तर माणूस मारू शकतो, राईट? म्हणजे हम्म. तलवारीची त्या काळातली युद्ध असायची, ती समोरासमोर असायची. तुम्हाला दिसतोय शत्रू, घाव घाला त्याच्यावरती, तुम्ही मारू शकता किंवा ढालीवरती तो घाव झेलू शकता. पण इथे तर कुठून बाण येतायत हेच कळत नाहीये आणि ते बाण येऊन आपण 2-3 बाण लागून आपण मेलोय, तर ते जे एक फ्रस्ट्रेशन आहे किंवा आजूबाजूची आपली माणसं मरताना जी दिसतायत त्याने जे एक फ्रस्ट्रेशन आणि केओस क्रिएट होईल, हो. त्याच्यामुळे एवढी 30,000ची फौज असली तरी ती फौज बिथरली आणि बरोबर. त्यांना काय करावं हेच कळेना. ह्याच्यात मधूनच एक 50-100 माणसं यायची, हल्ला करायची. मुघलांची फौज सरसावली, म्हणजे सावध झाली, की पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची फौज जंगलात पळून जायची. कारण पुन्हा हम्म. एकदा जंगलं त्यांना व्यवस्थित माहिती होती. माहिती होती. हम्म. त्यांचा पाठलाग जर करायला गेले, तर कुठून बाण येतील माहिती नाही. आपल्याला झाडावरती दिसतही नाही आहेत माणसं, कुठून बाण येतायत. हं. अशी अवस्था पूर्णपणे कार्तलब खानाची झाली. शेवटी रायबहाद्दूरनी कार्तलब खानाला समजावलं, की तू म्हणजे पुन्हा एकदा शिवभारतामध्ये ते थोडं अलंकारिकरित्या लिहिलंय, की या जंगलाचा राजा असणाऱ्या सिंहाच्या जबड्यात आणून तू आपली ही फौज उभी केलीस. तर तुला जर इथून सुटायचं असेल, तर तू शिवाजी महाराजांना शरण जा. ते शरण आलेल्याला कधीच मारत नाहीत. म्हणजे मी मगाशी जी नावं घेतली ना, कार्तलब खानाच्या फौजेमध्ये गाडे, हं. कोकाटे वगैरे जी मराठी माणसं होती, अ, हं. त्या मराठी माणसांनी तर नंतर ओरडायला सुरुवात केली, की आम्ही मराठीच आहोत, आम्हाला मारू नका. बरं. सो सो अशा प्रकाराने ती फौज म्हणजे बिथरली, घाबरली आणि एकदा हं. फौजेचं मोराल गेलं, की तुम्ही पुढे काहीच नाही, म्हणजे तुम्ही फाईट खरंच करूच आहे, नाही खरंच शकत. आहे. आणि नाही पुन्हा हा एकदा हां. नाही सॉरी. हे ऐकताना इतकं जाणवतं, की म्हणजे अ, गनिमी कावा हा महत्वाचा भाग आहे हे ऐकून माहिती होतं. परंतु त्यामध्ये इतका अभ्यासपूर्वक आणि या गोष्टी या संदर्भाने खूप छान सांगितल्या. आपण एक गाणं ऐकूया आणि मग आपण पुढच्या प्रसंगाकडे. नक्की. वाह! सिओ आपल्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया येतायत आणि कार्यक्रम छान वाटतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी माहिती सांगतोय, जे संदर्भ सांगतोयस ते खूप आवडतायत. आणि याबरोबर इतकं छान गाणं लागलंय त्यामुळे अजूनच असं जोशपूर्ण आता वाटतंय बरं का खरं तर. हो, हो. आता मला ना तू इतकं छान गनिमी काव्याबद्दल सांगितलंयस. नेहमी एक मनामध्ये प्रश्न येतो, की असं जेव्हा असतात, अशा बऱ्याच गोष्टी जेव्हा इंटरेस्टिंग असतात किंवा घडलेल्या असतात, ज्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत म्हणजे मी या काळातलं नाही हां, त्या काळातलं सांगतेय हां, महाराजांच्या हां. काळात. तेव्हा काही अफवाही असतील ना रे? अगदी, अगदी. म्हणजे तू अगदी बरोबर बोललीस. शिवाजी महाराजांबद्दलच्या अफवांचं एक अतिशय सुंदर पत्र लिहिलेलं आहे. ते पुन्हा एकदा इंग्रजांनीच लिहिलेलं आहे आणि ते सुरतेवरनं कारवारला गेलेलं आहे. 1664 जूनमध्ये लिहिलेलं हे एक पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कदाचित हसू येईल, पण त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, की शिवाजीला पंख आहेत आणि तो उडू शकतो. आणि बरं. त्याच्यानंतर त्या माणसाने म्हटलेलं आहे, की शिवाजी महाराजांमध्ये त्याचं भाषांतर करताना भीमा एवढी शक्ती आहे, असं म्हटलंय. पण त्याने त्याच्यावर लिहिलंय, की हरक्युलस म्हणजे जो ग्रीक देव आपण म्हणतो, हरक्युलस जो शक्तीचा देव म्हटला जातो, की त्याच्यामध्ये खूप हं. शक्ती होती असं म्हटलं जातं. तर हं. हरक्युलस इतकी ताकद आहे शिवाजी महाराजांमध्ये, असं त्याने लिहिलेलं आहे. तो म्हणतो, की असं कळतं कधी-कधी, की शिवाजी महाराज हे एका ठिकाणी आलेले आहेत आणि ते हं. कळे-कळेपर्यंत 4 दुसऱ्याच ठिकाणी तो प्रकट होतो. सो तो एका खरंच ठिकाणाहून आहे. दुसऱ्या ठिकाणी अचानक जाऊ शकतो. ज्यावेळेला शिवाजी महाराज आग्र्याला पोहोचले होते, त्यावेळेला मागच्या वेळेला आपण बोललो होतो तसं महाराजा जसवंत सिंग म्हणून जो औरंगजेबाचा एकदम निष्ठावंत होता. त्या हो. जसवंत सिंगाने औरंगजेबाला सांगितलं होतं, की शिवाजी महाराज हे 15 हात उंच उडी मारू शकतात. बरं. आणि गुटखा खाऊन त्या काळात मी मागच्या वेळेलाही म्हटलं होतं, की गुटखा खाऊन माणसं अदृश्य होतात अशी एक संकल्पना त्या काळात होती. हो, आणि हो. महाराज म्हणजे ज्यावेळेला आग्र्यातून गायब झाले त्याच्यानंतर कित्येक लोकांचं असं म्हणणं होतं, की एक तर हा माणूस भिंतीच्या आरपार जाऊ शकतो, कारण कोणीच त्यांना जाताना पाहिलं नाही. आणि हा माणूस गुटखा खाऊन अदृश्य होऊ शकतो. यावरतीही खूप जणांचा विश्वास होता. सो अशा महाराजांच्या बद्दल खूप अफवा होत्या आणि महाराजांनी त्या दूर करायचा कधीही प्रयत्न केला नाही. हा गनिमी मी काव्यातला आता भाग आहे. तुला सांगू, मी आता पुढचं वाक्य हेच म्हणणार होते, की कारण त्या शौर्याच्या संदर्भात आहेत.
आणि यातनं फक्त चांगलीच गोष्ट पोहोचू शकते. त्यामुळे अशा अफवा असल्या तरी त्या मानायला आम्ही आनंदी आहोत. हो, हो. अगदी, अगदी. आणि त्या महाराजांनी कधी म्हणजे म्हणतात ते नाकारल्या नाहीत. म्हणजे असंही लोकं म्हणत, की ह्या माणसाला भूत, वेताळ बातम्या येऊन सांगतं. कारण महाराजांचं गुप्तहेर खातं इतकं स्ट्राँग होतं, की त्यांना हम्म, हम्म. अक्षरशः एकूण एक गोष्टी कळायच्या. तर बऱ्याच लोकांना ते म्हणजे म्हणतात ना, की माणसांना इट्स टू डिफिकल्ट टू बिलीव्ह. त्याच्यामुळे लोकं त्याला डायरेक्ट दैवत्व किंवा याला भूत आणि वेताळ वश आहेत, जे त्याला येऊन बातम्या देतात. अशा प्रकारे त्याला म्हटलं होतं. वाह! वाह! मस्त म्हणजे छान वाटतंय खरं तर ऐकून आणि त्या अशा अफवा जर चांगल्या पद्धतीने असेल तर त्या अशाच म्हणजे अजूनही पुढे चालत राहोत असं मला वाटतंय. अगदी, अगदी. खरंच आहे. अं, आता ना मला आता तू अफवांबद्दल म्हणालास म्हणून म्हणते, हं, की म्हणजे अगदी याच अर्थाने नव्हे, पण कारण आपण जे महाराजांना बघितलंय, हं. ते त्यांच्या चित्रांमधनं बघितलंय. हां. किंवा आता सिनेमांमधनं ज्या कुठल्या कलाकारांनी हा म्हणजे महाराजांचा रोल केलाय आपण पटकन म्हटलं तर कदाचित त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. नक्कीच. तर त्या काळात महाराज कसे दिसायचे हे कोणी रेखून ठेवलं असेल? हे त्यांची चित्र किंवा त्याबद्दल माहिती आहे का? कारण एक छान असं धारदार नाक असणारं आणि सुंदर असं व्यक्तिमत्व असणारे असे महाराज आम्हाला माहिती आहेत. हो. पण त्यांच्या रूपाबद्दल, त्यांच्या याच्याबद्दल असं आहे कुठे नोंद? खरं चित्र आहे कुठे? हा पण खूप छान प्रश्न आहे. तर रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, की शिवरायांचे आठवावे रूप, हो. शिवरायांचा आठवावा आठवावा प्रताप, प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. तर ह्या शिवरायांचे आठवावे रूप, ह्या रूपाला साठवण्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये तुला ऐकून खूप आश्चर्य वाटेल आणि दुःखसुद्धा होईल, की 1939च्या आधीपर्यंत शिवाजी महाराज म्हणून शासनाच्या काही पुस्तकांमध्ये किंवा अजून कुठे काही दिलेलं जे चित्र होतं महाराजांचं, ते महाराजांचं नसून इब्राहिम खान नावाच्या एका मुसलमान सरदाराचं होतं. आणि काय सांगतोयस? हो आणि हे त्याच प्रकाराने म्हणजे महाराज म्हणजे तो इब्राहिम खान असंच चित्र बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध होतं. आता वा.सी. बेंद्रे म्हणून एक इतिहासकार आहेत. वासुदेव सीताराम बेंद्रे असं त्यांचं नाव. मुळात वा.सी. बेंद्रे जे आहेत ते प्रसिद्ध आहेत, की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा निष्कलंक इतिहास सर्वप्रथम जगासमोर आणला. आपल्याला माहिती आहे, की संभाजी महाराजांचा इतिहास वाचताना आपल्याला बऱ्याचदा दारूच्या नशेत असलेला किंवा काय म्हणतात त्याला नेहमी विलासात रमलेला अशा प्रकारची बरीच विशेषणं छत्रपती संभाजी महाराजांना लावलेली दिसतात. जो इतिहास फारच चुकीचा आणि खोटा पसरवला गेला होता. हं, हं. पण महाराजांचं खरं त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांनी काय-काय कृत्य केली छत्रपती संभाजी महाराजांनी, काय पराक्रम केले, ते वासी बेंद्रेंनी सगळ्यात पहिले समोर आणले. त्यामुळे ते फार ह्यासाठी मुळात प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी अतिशय चांगली केलेली ही दुसरी गोष्ट ती म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं चित्र शोधून काढलं आणि त्याची एक सुंदर गोष्ट आहे. तर 1935 और 36 मध्ये मॉडर्न इंडिया हिस्ट्री काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हं. भारतीय इतिहास संशोधक मंडळाच्या पुढाकाराने झालं आणि बरं. त्यावेळेला नक्कीच भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यामुळे तिथला जो गव्हर्नर होता बॉम्बे स्टेटचा, तो लॉर्ड ब्रेबॉन म्हणून होता एक इसम आणि तो स्वतःसुद्धा या अधिवेशनाला आला होता. तर त्यावेळेला वासी बेंद्रेंनी तिथे जी काही धावपळ केली, त्यांनी जे त्यांचं काही ज्ञान मांडलं, ते बघून त्यांनी वासी बेंद्रेंना काही स्कॉलरशिप मिळाली, शिष्यवृत्ती मिळावी म्हणून प्रयत्न केले आणि त्यावेळेला जे बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर म्हणून, त्यांना हं. विनंती केली, की तुम्ही ह्यांना एक स्कॉलरशिप मिळवून द्या. तर बरं. अ, ही स्कॉलरशिप मिळून वासी बेंद्रे त्यावेळेला इंग्लंडला 1939ला पोहोचले. आणि हां. तिथे नक्कीच त्यांचा पिंडच होता अभ्यासाचा. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलीत. मग वासी बेंद्रे म्हणून आपल्याला प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे प्राची, आपल्याला ह्या माणसांची नावच माहिती नसतात. माहिती नाहीयेत. हो. की वासी बेंद्रे असतील, आजच्या काळातले गजानन मेहेंदळे असतील किंवा आपण जुन्या काळातले जेवढे पण राजवाडे आपण म्हणू किंवा सेतू माधवराव पगडी म्हणू, अशा बऱ्याच इतिहासकारांची आपल्याला नावच माहिती नाहीयेत, की असे कोणी इतिहासकार होते आणि त्यांनी ही काही कामं केलीत. तर असं हो होतं ना. की हो ना, ही स्कॉलरशिप मिळवून बेंद्रे लंडनला म्हणजे इंग्लंडला आले आणि इथे त्यांना अभ्यास करत असताना मॅकेन्झीच्या एका ग्रंथामध्ये व्हॅलेंटाईन नावाच्या एका डच गव्हर्नरचं एक पत्र मिळालं.
त्या बर. पत्रामध्ये त्याने लिहिलं होतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांना सुरत लुटीच्या वेळेला भेटलो. सुरतचा तो गव्हर्नर होता. ओ, अच्छा. तर म्हणजे ते 63-64चं असं पत्र आहे. 64ला महाराजांनी सुरतेची लूट केली. त्यावेळेला सुरतेमध्ये जाऊन हा डच गव्हर्नर त्यांना भेटला होता आणि डचांना एक सुंदर आणि आपल्यासाठी आपल्याला छान वाटेल अशी एक सुंदर सवय होती की ते माणसांची चित्र रेखाटून ठेवायचे. हम्म. तर अशा वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं 1664 मध्ये एक चित्र रेखाटून ठेवलं आणि वासी बेंद्रेंना ते चित्र सुद्धा तिथे मिळालं. बर. वासी बेंद्रेंनी लगेच त्याची शहानिशा करून घेतली की हे महाराजांचंच चित्र आहे ना, हा. आणि त्यांना तिथे योग्य ते संदर्भ, पुरावे सगळं काही मिळालं आणि मग तिथून परत येताना वासी बेंद्रे हे चित्र घेऊन परत आले. म्हणजे ते चित्र अर्थातच आपला हा रेडिओचा कार्यक्रम असल्यामुळे मला ते चित्र दाखवता येणार नाही. पण पण त्या मी चित्र थोडं सॉरी, थोडं थांबवते मध्ये. हां, बोला. हे जर चित्र असेल तुझ्याकडे हां. आणि जर मला पाठवू शकलास, हो, तर आपला एक रेडिओचा ग्रुप आहे, हो. तर श्रोत्यांना ते चित्र बघायला आवडेल. अगदी त्याआधी नक्की. त्याआधी एक पुन्हा एक शंका विचारते की हां. जे आपण पोस्टर बघतो ते आणि हे एकच आहे का वेगळं आहे? नाही, मी तुला सांगू मलाही लहानपणापासून तुला माहिती असेल की शिवाजी महाराजांचं एक अतिशय सुंदर चित्र आहे ज्याच्यामध्ये ते आपल्या कानातल्या मोत्याच्या एका कानातल्याला असा हात ठेवून बसलेले आहेत. असं एक हो. सुंदर चित्र आहे ज्याच्यामध्ये महाराजांचं तितकंच सुंदर असं गरुडासारखं नाक आणि भेदक डोळे हम्म, वगैरे हम्म, दिसतायत. हम्म. ते चित्र दुर्दैवाने खरं नाही. हो, पण अगदी लहानपणापासून मला महाराज म्हणजे ते आणि ते हो, म्हणजे महाराज हेच हो, हो, वाटायचं. हो. खरंच आहे. पण आज हे चित्र पाहिलं, जे खरं चित्र आहे, जे वासी बेंद्रेंना मिळालं, ते चित्र पाहिल्यानंतरही तुला त्या चित्रामध्ये सुद्धा महाराजांचं तसंच गरुडासारखं नाक, तसेच भेदक डोळे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराजांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असायचं. जे हम्म, एक तुमच्या कॉन्फिडन्समुळे येतं. ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये. तुमचा स्वतःवरती जो आत्मविश्वास असतो त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक सतत स्मित असतं ना, हम्म, शांततेचं जे एक प्रतीक आहे ते हम्म. स्मित त्या त्या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. सो मला हे खरंच आवडेल. हे बघ, आपल्या श्रोत्यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांना सुद्धा हे चित्र बघायला आवडेल. तर तू प्लीज मला ते दिलंस अगदी तर खूप छान वाटेल. फक्त यामध्ये हे एकच, अर्थात तू सांगतोयस म्हणजे तू त्याचा अभ्यास केलास, परंतु हेच महाराजांचं चित्र आहे असं तू नक्की म्हणू शकतो, म्हणजे म्हणतोयस असं हो. मी. हं? अगदी. त्यासाठीही संदर्भ आहेत. बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. तर वासी बेंद्रेंचीच माझ्याकडे 2 ते 3 पुस्तकं आहेत. जे एक छत्रपती संभाजी महाराज म्हणून पुस्तक आहे, जे वासी बेंद्रेंनी संदर्भासहित छत्रपती संभाजी महाराजांवरती लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांचा राजाभिषेक प्रयोग हा, जे गागा भट्टांनी लिहिलेलं होतं, तेच वासी बेंद्रेंनी संस्कृतमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. या दोन्हीही पुस्तकांमध्ये वासी बेंद्रेंची ही गोष्ट स्पष्टपणे लिहिलेली आहे. त्याच्यामुळे ते हेच चित्र आहे. बर, बर. नाही, खरंच आज म्हणजे भेटच आहे आमच्यासाठी खरं तर ही. हो आणि ह्याच्याशिवाय सुद्धा बघायला म्हणजे आवडेल. आणि हे आपल्या आणखीन एक श्रोत्या म्हणतायत, प्रफुल्ला म्हणून, की कांट वेट टू सी द पिक्चर. तर नक्कीच. अगदी तर नक्कीच, अगदीच म्हणजे नक्कीच, नक्कीच. कार्यक्रम झाल्या झाल्या श्रोते हो, हे चित्र तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल. अगदी नक्कीच. आणि ह्याच्याशिवाय ज्यावेळेला शिवाजी महाराज आग्र्याला भेटीला गेले होते, त्यावेळेला तिथे राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये महाराजांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या पालखीचं जसं वर्णन केलेलं आहे, की त्यांच्या पालखीच्या लाकडाला सगळीकडे चांदीचा पत्रा मारलेला होता. त्यांच्या पालखीचे जे पाय होते ते सोन्याने मढवलेले होते. तसंच हं, तितक्याच सुंदर प्रकारे राजस्थानी एका व्यक्तीने जे म्हणजे त्या काळात जे लिहिलं होतं, त्याने इतकं सुंदर वर्णन केलंय. पुन्हा एकदा म्हणजे ना महाराजांचे काल्पनिक चित्र पाहून किंवा महाराजांचं वर्णन ऐकून आपल्याला डोळ्यासमोर जसे महाराज येतात, तसंच हं. त्याने इथे वर्णन केलंय, की तो म्हणतो, की पहिल्यांदा पाहणाऱ्यांना महाराज काहीसे कमी उंचीचे आणि सडपातळ वाटतात. त्यांचा बरं. रंग गोरा आहे. आजकाल काही लोकं म्हणतात, की महाराज सावळे होते, काळे होते. असं हो. नाहीये. महाराजांचा रंग गोरा, उजळ आहे, गोरा आहे. ठीक आहे. हं. त्यानेच लिहिलेलं आहे, की छत्रपती संभाजी महाराजही त्यांच्यासोबत होते. 9 वर्षांचे संभाजी महाराज हे दिसायला अतिशय देखणे आहेत. आणि उजळ आहेत. असंच ह्या राजस्थानी रेकॉर्ड्समध्येही लिहिलेलं आहे. त्याने पुढे एक अतिशय महत्त्वाचं वाक्य दिलंय. तो म्हणतो, की "चौकशी केल्याविनाच ते राजे आहेत हे कळून येतं. हं. बघता क्षणी हिम्मती आणि मर्दानी शूर आहेत हे दिसून येतं आणि शिवाजी महाराजांना दाढी आहे." हे इतकं हां. वर्णन राजस्थानी माणसाने लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर
अजून एक ज्याला सुरतेच्याच लुटीला महाराज गेले होते. जसा आपल्याला ह्या काही परदेशी लोकांनी नंतर आपल्यावरती भारतावरती जाऊन राज्य केलं, ह्याचे आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात. तसंच त्यांच्या ह्या रेकॉर्ड्स लिहून ठेवण्याच्या वृत्तीचा आपल्याला आज फायदा होतोय, की हो, खरंच आहे. सुरत लुटायला गेलेल्या महाराजांना जॉन एस्केलिऑट नावाचा एक चर्चचा सदस्य होता हम्म, सुरतेतलाच. त्याने हम्म, 1664 मध्ये पाहिलं होतं. त्यानेही महाराजांबद्दल अगदी असंच सिमिलर लिहिलेलं आहे. तो म्हणतो, प्रथम दर्शनी राजे उंचीला कमी वाटतात. माझ्याहून पण ते उंचीला थोडेसे कमी असतील, पण हम्म, त्यांचं शरीर बांधेसूद आहे, असं त्याने स्पष्ट लिहिलेलं आहे, की हिज बॉडी पार्ट्स आर इन प्रपोर्शन, असं इंग्लिशमध्ये त्याने लिहिलेलं आहे. हम्म, ते हम्म. कोणत्याही कामात चपळ आहेत. ते ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असतं. अगेन इट शोज द कॉन्फिडन्स, राईट, की माणसामध्ये किती खरंय. कॉन्फिडन्स आहे, की आत्मविश्वासाने तो माणूस बोलतोय. त्यांची नजर भेदक आहे आणि नजर तीक्ष्ण आहे. वा. महाराज त्यांच्या इतर ह्यानेही म्हटलंय, महाराज त्यांच्या इतर लोकांहून उजळ आहेत. हम्म. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला आता दोन माणसांनी म्हटलंय, पुन्हा कधीही तुम्हाला कोणी म्हटलं शिवाजी महाराजचा रंगाने फरक नाही पडत. नाही, मला असं नाही, मी हे केवळ गमतीने म्हणतोय, पण रंगाने विशेष फरक नाही पडत. पण जर कोणी तुम्हाला म्हटलं शिवाजी महाराज काळे सावळे होते, नक्की सांगा की दोन माणसांनी त्या काळातल्या, त्याही मराठी नसलेल्या माणसांनी लिहिलेलं आहे, की हम्म, शिवाजी हम्म. महाराज हे उजळ होते. याशिवाय थोडीशी माहिती मी अजून देतो आणि माझ्या मते आपण हा प्रश्न संपवूया, की खास करून महाराजांच्या साक्षरतेबद्दल खूप जास्त गैरसमज आहेत. जदुनाथ सरकारांनी अशा प्रकाराने म्हटलेलं आहे, की शिवाजी महाराज हे अकबर आणि बाकी त्याच्या त्यांच्या काळातल्या योद्ध्यांप्रमाणे निरक्षर होते, अक्षरशून्य होते, असं जदुनाथ सरकारांनी म्हटलेलं आहे. कृपया हम्म, त्यांच्या ह्या टिप्पणीमुळे जगन्नाथ सरकारांचा दुश्वास करू नका. ते अतिशय उत्तम इतिहासकार होते. त्यांच्या हम्म, काळात जे काही उपलब्ध होतं त्यानुसार त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे. सो त्यांनी म्हटलेलं आहे, की शिवाजी महाराज हे निरक्षर होते. जेम्स ग्रँड डफ नावाचा हिस्ट्री ऑफ मराठाज ही पहिली मराठ्यांची बखर लिहिणारा इंग्रजच होता. बिकॉज ही हम्म. वॉज सो इम्प्रेस्ड विथ मराठा एंटायर, आय वुड से एम्पायर. कारण तोपर्यंत ते एम्पायरच झालेलं होतं. 19व्या शतकामध्ये जेम्स ग्रँड डफ होता. त्यानेही लिहिलेलं आहे, की महाराज हे निरक्षर होते. पण महाराजांचा ज्यावेळेला आपण शिवभारत, पुन्हा एकदा शिवभारताचं महत्त्व, की शिवभारत वाचल्यानंतर आपल्याला कळतं, की 7 वर्षांचे महाराज झाल्यानंतर शहाजी राजांनी त्यांना आपल्या गुरूंकडे सोपवलं आणि गुरु त्यांना एक अक्षर लिहायला शिकवत असे, त्यावेळेला तो चतुर मुलगा दुसरंही अक्षर लिहून दाखवत असे. अशा प्रकाराने शिवभारतामध्ये वर्णन आहे. ज्याचा अर्थ असा हो. आहे, की अच्छा. महाराजांना अक्षर ओळख केलेली होती. अच्छा. याच्याशिवाय हेनरी रेविंग्टन म्हणून एक इंग्रज अधिकारी आहे. त्याने म्हटलेलं आहे, की हे मी जे पत्र देतो ते शिवाजी महाराजांच्या हातातच वाचायला द्या. याचा अर्थ शिवाजी महाराजांना वाचता येत होतं, हे हेनरी रेविंग्टनला माहिती होतं. हम्म, हम्म, खाफी खान म्हणतो, ज्यावेळेला आग्र्याहून शिवाजी महाराज सुटले, त्यावेळेला त्यांनी संभाजी महाराजांना म्हणजे मथुरेला ठेवलं होतं. तिथे तिथल्या ब्राह्मणाला महाराजांनी सांगितलं होतं, की माझ्या हातचं पत्र आल्याशिवाय संभाजी महाराजांना कोणाही बरोबर सोडू नकोस. म्हणजे शिवाजी महाराजांना लिहिता येत होतं. हम्म, हम्म, ह्याशिवाय शहाजी राजे स्वतः संस्कृतचे पंडित होते. त्याच्यानंतर संभाजी महाराज यांनी स्वतः संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे, बुधभूषण म्हणून. त्याच्यानंतर एकोजी राजे होते, त्यांनाही संस्कृत येत होतं. तर त्यामुळे शहाजी राजांना स्वतःला आणि शहाजी राजांच्या नातवाला जर संस्कृत येत होतं, तर ते आपल्या मुलालाच एकाला का असं ठेवतील, की त्याला शिकवायचं नाही. अगदीच. हो, हो. त्यामुळे बरोबर. महाराज साक्षरही होते. आणि शेवटचा मुद्दा अतिशय इंटरेस्टिंग, की खास करून लोकांना खूप आकर्षण असतं, की त्या काळात मराठ्यांचं जेवण काय असेल, अशा प्रकाराने. तर राज्याभिषेकाच्या वेळेला एका इंग्रज अधिकाऱ्याने, फ्रायर नावाच्या अधिकाऱ्याने लिहिलेलं आहे, की आम्ही राज्याभिषेकासाठी इथे आलो आहोत आणि आमच्यासाठी मग इथे जे मराठे आहेत त्यांचं रेग्युलर अन्न हे खिचडी आहे. तुपावर हम्म, केलेली खिचडी हे त्यांचं अन्न आहे आणि आमच्यासाठी महाराजांना स्पेशली मटण मागवावं लागतंय. कारण बर. आणि ऑब्व्हियसली मटणच, बिकॉज गोमांस रायगडावर येणं शक्यच नव्हतं. बरोबर. आणि त्याने ते मुळात असं स्पष्टपणे का लिहून ठेवलंय, कारण जो त्यांना मटण पुरवत होता तो माणूस नंतर येऊन रायगडावर त्यांना बघून गेला, की इतकं मटण कोण खातंय, जे इतके वर्ष कोणी खात नव्हतं. हम्म, तर हम्म, तशा प्रकाराने महाराजांचं म्हणजे आपल्याला महाराज आता अर्थात महाराजांचा एवढ्या एका माणसावरनं आहार कळून नाही येणार. पण ही एक वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला कळून येईल, की महाराजांच्या काळात मराठ्यांचं विशेष अन्न काय होतं. हम्म, हम्म, हम्म. बरोबर. नाही, इंटरेस्टिंग.
छान. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरं तर एका आपल्या श्रोत्यांनी एक फोटो टाकलेलाच आहे. हा रेडिओचा जो ग्रुप आहे मी म्हटलं त्यावर हा त्यांनी टाकलंय. तिथे ते सुरतेच्या लुटीसमयी एक हो 1664च्या अखेर डच चित्रकाराने काढलेले चित्र असं म्हणून त्यांनी टाकलेलं आहे. येस 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 तोच फोटो तर 99% तोच असावा. तोच पण असावा. येस येस नक्की, नक्की. वाह! कवी भूषण त्यांनी महाराजांचं खूप छान वर्णन केलंय. हम्म आणि भरभरून त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे खरं तर. त्यांची लिहिण्याची पद्धत थोडीशी त्याचे जे मात्रा असतात त्याच्याप्रमाणे थोडीशी वेगळी आहे. हा त्यांनी असं लिहिलंय, सुंदरता गुरुता प्रभुता भनी भूषण होत आदर जामे, हा सज्जनता ओ दीनता दयालुता कोमलता झलके पर जामे, हा दान कृपा दान कृपान हुको करीबौ करीबौ, अभई दीन नको बर जामे, साहसौ रणटेक बिबेक इतई गुण एक सिया सरजामे. असं महाराजांचं खूप सुंदर त्यांनी वर्णन केलंय. असंच क्या बात एक आहे. आपण आता लावूया. लता दीदींच्या आवाजात आहे आणि मग आपण पुढच्या प्रसंगाकडे वळू. नक्कीच. शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या भारतात वसाहती होत्या, बरोबर? हो मग असं असताना महाराजांचा असा कधी सामना त्यांच्याबरोबर झालाय का? कारण महाराजांचं व्यक्तिमत्व पाहता शिवाजी महाराजांना या परकीयांचे हेतू काय आहेत हे नक्कीच कळलं असणार आहे. बरोबर. तर मग यांच्याशी महाराजांची वागणूक कशी होती? नक्कीच. मला वाटतं मी हा पण प्रश्न असा 2 भागांमध्ये डिव्हाईड करतो, की पहिलं म्हणजे आपण पोर्तुगीजांबद्दल ऐकू आणि मग इंग्रजांबद्दल ऐकू. आपल्याला जनरली असं खूप वाटतं, की इंग्रजांनी पुढे 100-1 वर्ष आपल्यावरती राज्य केल्यामुळे आपल्याला नेहमी असं वाटतं, की इंग्रज ही महासत्ता होती. पण हं, महाराजांच्या काळामध्ये पोर्तुगीज हे परकीय असले तरी बाकी मुघल किंवा आदिलशाह, कुतुबशाह ह्या सगळ्यांनंतर मोठी परकीय सत्ता ही पोर्तुगीज होते हं. आणि त्यांच्या खालोखाल इंग्रजांचं काही विशेष महाराजांच्या काळात फार मोठं असं काही प्रस्थ नव्हतं. त्याच्यामुळे आपण आधी पोर्तुगीजांबद्दल समजून घेऊया. पोर्तुगीज म्हणजे आपल्याला लहानपणी इतिहासात शिकवलं जातं, की वास्को द गामा हा पहिले कालिकतला आला. सो 1498 ला वास्को द गामा हा भारतात आला, कालिकतला आला. हं, हं, आपल्याला त्याचं फारच कौतुक आणि त्याच्याबद्दल फारच इंटरेस्ट असतो. पण आपल्याला जितकं कौतुक वाटतं तितके पोर्तुगीज काही साधे सरळ नव्हते. पहिल्यांदा ज्यावेळेला वास्को द गामा कालिकतला येऊन गेला, त्याच्यानंतर हळू त्यांनी ससैन्य शिप्स भारतात आणायला सुरुवात केली. सैन्य भारतात आलं त्यांचं मागोमाग. हं. तू बघ प्राची 1498 पासून 1515 म्हणजे 17 वर्षात पोर्तुगीजांनी गोवा सगळा आपल्या ताब्यात आणला. हां. ओके. हो. आपल्याला आपल्या इकडच्या माणसांना अगदी सहजरित्या कळलं असतं, की हे काही इथे धंदा करायला आलेले बिझनेसमन नाहीयेत. 17 बरोबर. वर्षात त्यांनी एक व्यवस्थित स्थळ हे आपल्या नावावरती करून घेतलं आणि तिथे आपल्या हं, सगळ्या सत्ता गाजवायला सुरुवात केली. हं. आता पोर्तुगीज जे होते त्यांच्यावरती रोमन कॅथलिक ख्रिश्चनांचा खूप जास्त पगडा होता. त्याच्यामुळे त्यांच्या राज्यकारभारामध्ये सुद्धा रोमन कॅथलिक, ख्रिश्चन आणि ख्रिश्चॅनिटीबद्दल खूप जास्त गोष्टी होत्या. आपल्याला हं, एक गोष्ट जी गोव्यामधली माहिती नसते, ती म्हणजे गोव्यामध्ये इम्प्लिमेंट केलेलं इन्क्विजिशन हा एक कायदा आणि ह्याच्याबद्दल आपल्याला कधीच आपल्याला माहिती नसतं. त्याची मी थोडी बॅकग्राऊंड देतो आणि मग हो. त्याच्यामुळे कळेल, की त्याच्याशी पुढे लिंक शिवाजी महाराज आहेत कसे ते मी त्याच्यासाठी आधी गोवा इन्क्विजिशन म्हणजे काय त्याची थोडी बॅकग्राऊंड देतो. तर इन्क्विजिशन हे काही फक्त गोव्यातच नव्हतं. इन्क्विजिशन हे सगळ्यात पहिले 1541 च्या दरम्यान पोर्चुगलमध्येच इम्प्लिमेंट करण्यात आलं. हं, आणि हे तिथल्या आजूबाजूच्या नवीन ख्रिश्चन झालेल्या लोकांसाठी करण्यात आलेले काही नियम होते. म्हणजे जे जे लोकं नवीन-नवीन ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्व्हर्ट होतात, त्यांनी ख्रिश्चॅनिटी सोडू नये. त्यांनी ख्रिश्चॅनिटी पाळत राहावी आणि त्यांनी हं, इन्फिडेल्स म्हणजे जसं इस्लाम न मानणाऱ्यांना काफिर म्हटलं जातं, तसं हं, ख्रिश्चॅनिटी न मानणाऱ्यांना इन्फिडेल्स म्हटलं जातं. हं, हं. तर त्यांनी पुन्हा एकदा इन्फिडेल्स होऊ नये, ख्रिश्चॅनिटी सोडून दुसरा कुठला धर्म पुन्हा एकदा त्यांनी प्रॅक्टिस करू नये, यासाठी 1642 सॉरी 1542च्या दरम्यान कधीतरी इन्क्विजिशन हे पोर्चुगलमध्ये पहिल्यांदा राबवण्यात आलं आणि बरं. त्याच्यानंतर ते पूर्वेला त्यांच्या जेवढ्या वसाहती होत्या, मग आफ्रिका असेल किंवा भारत असेल, तिथे सगळीकडेच हं, हे 1560 पर्यंत इम्प्लिमेंट करण्यात आलं. हं, हं. आता थोडीशी ह्याची मी काही नियम सांगतो, ज्याच्यावरनं कळून येईल, की हे किती इनजस्टिस होता हे इन्क्विजिशन इम्प्लिमेंट करणं.
तर तुम्ही जर ख्रिश्चन नसाल तर तुम्हाला गोव्यामध्ये उघडपणे लग्न करायला कोणत्या हिंदू पद्धतीने और मुसलमान पद्धतीने लग्न करायला पूर्णपणे बंदी आहे. तुम्हाला अच्छा. घराच्या आत लग्न करावं लागेल. हम्म. कोणताही माणूस जो ख्रिश्चन नसेल त्याला सरकारातली वरची कुठलीही पदं मिळणार नाहीत. कुठलंही बर. अनाथ मूल सापडलं तर त्याला बाय डिफॉल्ट ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्व्हर्ट केलं जाईल. ओ. अच्छा. ह्याच्याशिवाय जर कोणी म्हणजे ख्रिश्चॅनिटी विरुद्ध किंवा धर्मांतराविरुद्ध जर कोणाला अडवलं तर त्यांच्यासाठी हम्म. खूप म्हणजे काय म्हणतात त्याला क्रूर अशा शिक्षा होत्या. हम्म. म्हणजे तेलात बुडवलेला अंगरखा घालून त्या माणसाला सरळ पेटवून लावायचं. आई गो. किंवा बापरे. त्यांचे वेगळे-वेगळे अवयव कापून काढायचे. अशा प्रकारच्या ह्या काही शिक्षा होत्या. आणि त्या फारच क्रूर होत्या. ह्याच्याशिवाय म्हणजे एक वेळ मी आता म्हणेन की ह्या शिक्षा एक वेळ ठीक आहेत. पण जर सगळ्यात जास्त अन्यायकारक जर काही असेल तर ते असं होतं की जर एखाद्या माणसावरती कुठला हा इन्क्विजिशनरने गुन्हा दाखल केला, की एखादा हम्म. माणूस धर्मांतरात बाधा आणतोय किंवा एखादा हम्म. माणूस इन्फिडेल आहे, ख्रिश्चॅनिटीबद्दल काही वाईट बोलतोय. म्हणून हम्म. त्याला जर त्याच्यावरती खटला भरला, त्याला जर खटला भरल्यानंतर त्या इन्क्विजिशनर्स समोर घेऊन आले आणि त्याचा आरोप सिद्ध करता येत नसेल, तर त्याला चेंबर ऑफ टॉर्चरमध्ये घेऊन जाण्याची परवानगी या इन्क्विजिशनर्स नव्हती. आणि ते हम्म. टॉर्चर्स इतके भयानक असायचे, की त्याच्याऐवजी तो आरोपी म्हणायचा, की मी गुन्हा मान्य करतो. बापरे. सो अशा प्रकाराने गोव्यावरती 1560 पासून ते पुढे जवळ-जवळ 1700 म्हणजे जवळ-जवळ 150 वर्ष हे इन्क्विजिशन जे होतं, गोवा इन्क्विजिशन हे चालू होतं. ए.के. प्रियोलकरांचं आता आपण संदर्भाकडे येऊया. ए.के. प्रियोलकरांचं पुस्तक आहे द गोवा इन्क्विजिशन नावाचं. पुन्हा एकदा हे इंटरनेटवरती चकटफू अवेलेबल आहे. तुम्ही जर ते वाचलं तर तुम्हाला ह्या 150 वर्षात गोवा म्हणजे आपल्याला भारतात राहून माहिती नसतं, की ह्या 150 वर्षामध्ये गोवा कुठल्या हाल हो, अपेष्टांमधून हो, गेलाय. हो. हम्म. तर ते तुम्हाला नक्की वाचता येईल. ते ह्या पुस्तकांमध्ये संदर्भासहित लिहिलेलं आहे. कारण इन्क्विजिशन बंद झाल्यानंतर पोर्तुगीजांनी त्या संबंधित असलेले सगळे कागदपत्र जाळून टाकले. त्यामुळे जे संदर्भ बाकीच्या प्रकारांनी प्रियोलकरांनी मिळवलेत, त्याच्यानुसार त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सो ते नक्की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते वाचू शकता. मग ह्या काळामध्ये महाराज काय करत होते? कारण पोर्तुगीज हे अशा प्रकारे अन्याय करत होते. पोर्तुगीज हे आपल्या जवळ होते. गोवा म्हणजे कोकणच्या जवळ आणि कोकणचा प्रदेश हा महाराजांचा. हो. तर एक अतिशय उत्तम प्रसंग पुन्हा एकदा इंग्रजांच्या पत्रातनं आपल्याला दिसून येतो. पत्रसार संग्रहामध्ये हा म्हणजे आपल्याला मिळालेला आहे. 1667च्या दरम्यान पोर्तुगीज व्हाईसरॉयला विजराई म्हणायचे. तर हम्म. काउंट ऑफ सेंट विन्सेंट नावाचा एक विजराई होता गोव्याचा. त्याने असा अचानक नियम काढला की बारदेशात म्हणजे गोव्यातला जो बारदेश हा भाग आहे, त्या बारदेशामध्ये फक्त रोमन ख्रिश्चन्स राहू शकतात. आता हे ऐकायला खूप सोपं, साधं, सरळ वाक्य वाटतं किंवा सोपा, साधा, सरळ नियम वाटतो. पण ह्याचा अर्थ काय होतो, की तुम्हाला जर उद्यापासून बारदेशात राहायचं असेल, तर तुम्ही रोमन ख्रिश्चन असला पाहिजेत. म्हणजे इफ यू आर हम्म. नॉट ख्रिश्चन कन्वर्ट. तुम्ही हा. येस, तुम्हाला कन्व्हर्ट व्हायला हवं. अच्छा. आणि जर तुम्हाला कन्व्हर्ट व्हायचं नसेल, तर तुम्हाला तुमची प्रॉपर्टी सोडून जायला हवं. ओ. ओके. म्हणजे एनी व्हिच वेज आर्थिक दृष्टीने तुम्हाला धार्मिक कन्व्हर्जन करता येतं. कन्वर्जन करा. हा. हा. ह्या प्रकारचा हा नियम होता. नशिबाने त्याच काळामध्ये महाराज तिथल्या जवळच्याच काही अधिकाऱ्यांना, कोकणातल्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी कोकणच्या मोहिमेवर आलेले होते. हम्म. आणि कारण हे जे सगळे अधिकारी होते फार चालू होते. ते महाराजांना सांगायचे, की आम्ही खंडणी देऊ तुम्हाला. आणि खंडणीचा वाईट अर्थ काढू नका. खंडणी इन द सेन्स टॅक्स. ओके. साध्या सरळ भाषेत टॅक्स. तुम्हाला हम्म. राज्य चालवायचं तर तुम्हाला टॅक्स हवा. तर कारण खंडणी आजच्या काळात म्हणजे असं वाटतं, की अरे कोणाला तरी किडनॅप केल्यानंतर मागतात ते एक्स्टॉर्शन हो. खंडणी. हा. तर हा. तशी खंडणी नाही. तशी नाही. हा. हा टॅक्स आहे. तो टॅक्स तिथल्या अधिकाऱ्यांनी द्यावा असं ठरलेलं असताना ज्यावेळेला ते टॅक्स द्यायची वेळ यायची त्यावेळेला ते गोव्यात पळून जायचे. आणि हे पोर्तुगीज त्यांना पाठीशी घालायचे. त्याच्यामुळे ओ. ह्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी महाराज त्यावेळेला आले होते आणि महाराजांच्या कानावर हे आलं. हम्म. आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे, की हे महाराजांच्या कानावर पडल्यानंतर महाराज बारदेशात आले. त्यांनी तिथल्या सगळ्या माणसांना तर बोलावलंच त्या गावात राहणाऱ्या. तिथल्या चर्चमधल्या 4 पाद्र्यांना बोलावलं. पकडूनच हम्म. आणायला सांगितलं. बोलावलं नाहीच, पकडून आणायला सांगितलं. आणि हे पाद्री म्हणजे जेसुइट पाद्री होते. जे हम्म. असे एकदम कट्टर कडवे हा. हा. ख्रिश्चन्स म्हटले जातात. हो. तर ह्या जेसुइट पाद्र्यांना महाराजांनी सांगितलं, की तुम्ही आता हिंदू भूमीवर उभे आहात. तर तुम्ही आता हिंदू व्हा आजपासून. त्यावरती त्या पाद्र्यांनी ऑब्व्हियसली म्हटलं, की आम्ही होणार नाही. हम्म. ह्याच्यावरती महाराजांनी म्हटलं, की मग जर तुम्ही अशी जबरदस्ती तुमच्यावर केल्यानंतर तुम्ही जर तयार नाही आहात, तर तुम्ही ह्याच प्रकारचे नियम बनवून माझ्या जनतेला कसं काय कन्व्हर्ट करताय?
ह्याची शिक्षा म्हणून महाराजांनी त्या चौघांची गर्दन मारायला सांगितली आणि ते तसंच्या तशा म्हणजे त्यांच्या मारलेल्या गर्दनी व्हाईसरॉयला पाठवल्या, विसरॉयला पाठवल्या, काउंट ऑफ सेंट विन्सेंटला आणि दुसऱ्या दिवशी तो नियम रद्द झाला. बर. हं. सो इतके ह्या वर्षानुवर्ष चालणारा हा नियम. म्हणजे जो नियम त्याने आत्ता नवीन हा नियम इन्क्विजिशन बंद नाही झालं, पण हा जो नवीन नियम त्याने आणला होता, की बारदेशामध्ये रोमन ख्रिश्चन राहू शकतील, हा नियम दुसऱ्या दिवशी कॅन्सल केला त्याने, की हा नियम आपण आत्ता नाही म्हणजे म्हणजे धर्मांतरण रोखलं गेलं. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यानंतरच्याही एका पत्रामध्ये 1675च्या इंग्रजांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे, की शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज ह्यांच्यामध्ये सतत वाद होत असतात बिकॉज त्याच्या धर्माच्या लोकांना पोर्तुगीज सतत कन्वर्ट करतायत. सो हे झालं पोर्तुगीजांबद्दलचं. दुसरी सत्ता त्या काळात होती ती म्हणजे इंग्रज. इंग्रजांचा आणि मराठ्यांचा म्हणजे महाराजांचा संबंध जर सगळ्यात पहिले आला असेल तो अफझल खान वधाच्या जवळपास. अच्छा. अफझल खानाचा ज्यावेळेला वध झाला त्याच्यानंतर अफझल खानाची 3 जहाजं त्यावेळेला दाभोळला म्हणजे राजापूरच्या बंदरामध्ये होती. त्यावेळेला तिथे अफझल खानाच्याच हाताखाली काम करणारा एक सुभेदार होता अब्दुल करीम नावाचा. त्याच्याकडे ती 3 जहाजं होती. त्याला कळलं की आपला मालक मेलाय आणि आता शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य राजापूरला पाठवलंय. तर या शहाण्याने काय करावं तर हा गेला इंग्रजांकडे. तिथे हेनरी रेविंग्टन नावाचा एक इंग्रज होता. अतिशय उच्चापती होता तो. साधा नव्हता. ते त्याच्या सगळ्या कृत्यावरनं पुढच्या कळून येईल. म्हणजे फार कावेबाज आणि धूर्त अशा प्रकारचा हेनरी रेविंग्टन होता. त्याला या अब्दुल करीमने सांगितलं, की तुम्ही तुमच्या ताब्यात ही तिन्ही जहाजं घ्या. म्हणजे तुमची जहाजं आहेत म्हटलं तर तुम्ही तर इथे व्यापारी आहात ना. तुम्हाला तर काही शिवाजीची माणसं काही करणार नाहीत. तर नक्कीच हेनरी रेविंग्टन हुशार होता. त्याने सांगितलं, की एकच जहाज मी तुमचं घेईन. बाकी 2 जहाजांची तुम्हाला काय विल्हेवाट लावायची आहे ती लावा. महाराजांच्या वतीने दोरोजी नावाचा जो एक अधिकारी होता तो तिथे आला आणि त्याने मग या हेनरी रेविंग्टनशी त्याचे सगळं बोलणं वगैरे झालं. हेनरी रेविंग्टनने सांगितलं ही आमची जहाज आहेत वगैरे वगैरे सगळं केलं. तर दोरोजीने महाराजा म्हणजे हे मिळण्यासाठी म्हणजे त्यांची जहाजं घेण्यासाठी इंग्रजांच्या 2 अधिकाऱ्यांना कैद केलं. एक गिफर्ड नावाचा अधिकारी होता आणि एक साधा वेल्जी नावाचा त्यांचा दलाल होता. एजंट होता. या दोघांना त्यांनी कैद केलं आणि इंग्रजांनी पहिलं लिहिलेलं पत्र आहे शिवाजी महाराजांना म्हणजे रेफरिंग शिवाजी महाराज ॲज द हिंदू जनरल असं त्याने त्या पत्रामध्ये महाराजांना लिहिलेलं आहे. ते पहिलं पत्र आहे सापडलेलं शिवाजी महाराजांना इंग्रजांनी लिहिलेलं. बरं. तर या हेनरी रेविंग्टनने ते पत्र लिहिलं आणि मग त्यावेळेला त्याने सांगितलं, की आमच्या माणसांना सोडा, तुमच्या माणसाने दोरोजीने आमची माणसं पकडून नेलेत वगैरे, वगैरे सगळी तक्रार केली. यावेळेला महाराजांनी हेनरी रेविंग्टनला सांगितलं, की त्यावेळेला सिद्दी जे होते ना जंजिऱ्याचे, ते नेहमी फार त्रास द्यायचे मराठी जनतेला. हेच करायचे, की गुलाम म्हणून मराठी जनतेला विकणं, बायकांना उचलून नेणं, ह्या सगळ्या गोष्टी जंजिऱ्यावरचे जे सिद्धी होते ते अगदी करायचे आणि त्यांच्यावरती हल्ला करायला गेले, की ते जंजिऱ्यात जाऊन बसायचे. तो जंजिरा पाण्याच्या आत होता आणि जंजिरा तसं बघायला गेलं तर अजिंक्य होता. म्हणजे तो ना शिवाजी महाराजांना जिंकता आला ना संभाजी महाराजांना जिंकता आला दुर्दैवाने. तर त्यामुळे म्हणजे त्यांचं वर्णनही घरात जैसे उंदीर तैसा सिद्धी असं वर्णन त्याचं जंजिऱ्याच्या सिद्धीचं केलेलं आहे, की तो सतत त्रास देत असतो म्हणून त्याचं असं वर्णन बखरीमध्ये केलेलं आहे. तर हा जंजिरा जिंकून देण्यासाठी हेनरी रेविंग्टनने मी मदत करेन असं महाराजांना प्रॉमिस केलं. अगदी थोड्याच 6 महिने झाले असतील नसतील सिद्दी जोहर महाराजांवर आला. पन्हाळगडाला महाराज अडकले. हा तर प्रसंग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर? त्यावेळेला पन्हाळगडावरती तोफा डागण्याचं काम ह्या हेनरी रेविंग्टननेच केलं. म्हणजे 6 महिन्यापूर्वी महाराजांना वचन दिलं, की मी सिद्धीच्या जंजिरा घ्यायला तुम्हाला मदत करेन आणि 6 महिन्यात ते सगळं विसरून महाराजांच्याच गडावरती तोफा डागण्याचं काम या हेनरी रेविंग्टनने केलं आणि महाराजांना अगदी व्यवस्थित कळलं, की ही नक्की कशी जात आहे. हे इंग्रज इथे का आलेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे ते म्हणतात ना, की अलिप्त असं दाखवलं होतं इंग्रजांनी, पण ते कधीच अलिप्त नव्हते राजकारणापासून भारतातल्या. त्यांचं सुरुवातीपासूनचं धोरण असंच होतं आणि आपल्याला खूप वाटतं, की भारतातल्या बऱ्याच लोकांना हे कळलं नव्हतं. पण महाराजांच्याच अमात्याने रामचंद्रपंत अमात्य आहेत, ज्यांनी आज्ञापत्र नावाचा एक छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय, की महाराज म्हणायचे, की टोपीकर म्हणजे वरकड सावकार नव्हेत. म्हणजे महाराजांना हे फार पूर्वीपासूनच कळलेलं होतं, की टोपीकर म्हणजेच इंग्रजांना त्यांनी टोपीकर अशा प्रकाराने म्हटलेलं आहे.
आणि त्यांनी सगळ्यांनाच म्हणजे फिरंगी म्हणजे पोर्तुगीज, इंग्रज म्हणजे इंग्रजच, हम्म, वलंदेज म्हणजे डच हम्म. आणि डिंगरमादी म्हणजे डॅनिश ही त्यांची अच्छा. पूर्वीची नावं आहेत. हम्म, सो हम्म, ह्या सगळ्यांनाच त्यांनी टोपीकर म्हटलेलं आहे कारण ते टोप्या घालून असायचे म्हणून. हो, हो, हो. सो टोपीकर हे वरकड सावकार नाहीत. कारण सावकारांना खूप मान द्यावा असं महाराजांनी लिहिलेलं आहे बिकॉज ते पैसे जनरेट करतात जे राज्याला लागतात. पण हे हम्म, वरकड सावकार नाहीत आणि ह्यांना कुठेही प्रदेश देऊ नये. म्हणजे महाराजांनी त्यांचं वर्णन कसं केलंय माहितीये की हे इतके चिकट आहेत किंवा इतके हट्टी आहेत की हातास आले स्थळ मेल्याने सोडावायचे नाहीत. त्याच्यामुळे यांना स्थळ देऊ नये. हे महाराजांनी पहिल्यापासून ठरवलं होतं की ह्यांना एकतर जागा देऊ नये, दिली तर ती अशी कुठेतरी आतमध्ये द्यावी, जिथून ते कुठल्याच प्रकारच्या काही गोष्टी करू नाही शकणार. हम्म, हम्म. तर अशा प्रकाराने महाराजांनी इंग्रजांवरती म्हणजे काय म्हणतात त्याला नाही ह्यावरनं महाराजांनी इंग्रजांना ओळखलं होतं हे आपल्याला कळून येतं. एक शेवटचं उदाहरण देतो ज्याच्यामध्ये महाराजांनी त्यांचं आरमार कशा प्रकाराने इंग्रजांहून चांगलं करून दाखवलं. पुन्हा एकदा ज्यावेळेला सुरतेची लूट महाराजांनी 1664 केली त्या काळामध्ये एक इंग्रजांचं पत्र गेलेलं आहे ज्याच्यामध्ये महाराज आरमार उभं करतायत, नेव्ही उभं करतायत असं एक उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तो इंग्रज अधिकारी इतका कुत्सितपणे म्हणतो की जर वन गुड शिप वुड डिस्ट्रॉय 100 ऑफ देम विदाउट रनिंग हरसेल्फ इन टू ग्रेट डेंजर. म्हणजे आपली एक चांगली शिप शिवाजी महाराजांच्या 100 शिप्सना अगदी आरामात डिस्ट्रॉय करू शकते. म्हणजे स्पष्ट शब्दात त्यांची गलबत इतकी भिकार आहेत शिवाजी महाराजांची की आपल्याला म्हणजे आपलं एक शिप सुद्धा त्यांना पुरून उरू शकतं. अशा प्रकाराने इंग्रजांनी 1664 लिहिलेलं आहे. हम्म. तुला मागच्याही भागात आठवत असेल की औरंगजेबाबद्दल सुद्धा आपण ज्याला म्हटलं त्याला औरंगजेब ही महाराजांचा उल्लेख हा नेहमी सिवा म्हणून करत असे. हो. आदिलशहा आणि त्याचे सरदार महाराजांचा उल्लेख सरदाराचा बंडखोर मुलगा म्हणून करत असे. हम्म, त्याच प्रकाराने महाराजांनी ह्या गोष्टींकडे कधीच लक्ष दिलं नाही. महाराजांनी आपल्या कामावरती फोकस केलं. बरोबर 15 वर्षांनी 1679ला मुंबईच्या जवळ महाराजांनी तिथे एक बेट होतं खांदेरी. येस. त्याच्यावरती महाराजांनी आपला किल्ला बांधायला सुरुवात केला ज्यावेळेला त्यांचा आणि इंग्रजांचा पुन्हा एकदा सामना झाला आणि इथे नेव्हल पॉवर सकट सामना झाला. हा. आणि ते जवळ-जवळ 2-3 महिन्यांचा तो पूर्ण सामना आहे ज्याच्यामध्ये मराठे आणि इंग्रज हे एकमेकांच्या समोरासमोर येत होते आणि हीच ह्यांची जी मोठी जहाजं ज्यांचं कौतुक त्यांनी 15 वर्षांपूर्वी केलंय, की आपलं हम्म. एक जहाज 100 होड्या शिवाजी महाराजांच्या उडवून लावेल. तेच जहाज नंतर त्या जहाजाचा जो मुख्य होता त्याने लिहिलेलं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये त्याने लिहिलेलं आहे, की ह्या छोट्या बोटी ज्या आहेत, त्या छोट्या सरपटणाऱ्या होड्या आम्हाला इतक्या आश्चर्यकारक रीतीने चकवतात, की मला वाटतंय की अशा होड्या आपल्याही नेव्हीत असायला पाहिजेत. हा. म्हणजे 15 वर्षांपूर्वी जे म्हणत होते, की शिवाजी महाराजांचं नेव्हल पॉवर ही इतकी वाईट आहे. तीच माणसं 15 वर्षांनी म्हणतायत, की ह्यांच्या छोट्या-छोट्या होड्या या इतक्या आश्चर्यकारकरित्या आम्हाला चकवतायत, की आम्हाला आपल्याही नेव्हीमध्ये अशा होड्या असायला हव्यात. आणि क्या बात. हम्म. राज्याभिषेकाच्या वेळेला ह्याच इंग्रजांनी महाराजांकडे अट घातली होती, की आमची करन्सी ही तुमच्या व्यवहारात चालली पाहिजे. म्हणजे हळू-हळू आर्थिकरित्या शिरकाव करण्याचा महाराजांच्या राज्यामध्ये प्रवेश इंग्रजांनी केला. हम्म. महाराजांनी बरोबर तेवढीच अट उडवून लावली. बाकी सगळ्या हा. अटी मान्य केल्या, पण तुमची करन्सी आमच्या इकडे चालणार नाही. कळणार नाही. अशा हम्म. प्रकारचा माणूस ज्याला स्वतःला राजाभिषेक करून घेतो म्हणजे आजकालच्या काळात काय कोणीही शपथविधी करून मुख्यमंत्री होतात आणि पंतप्रधान होतात आणि राष्ट्रपती होतात. पण ज्यावेळेला अशा इतक्या योग्यतेचा माणूस स्वतःला राजाभिषेक करून घेतो, त्यावेळेला आपल्याला नक्कीच असं वाटतं, की हाच तो राष्ट्रपुरुष होता, की जो स्वतःला राजाभिषेक करून घेऊ शकतो. म्हणजे खरंच आहे. खरंच आहे. एका शाहिराने केलेली एक सुंदर कविता आहे. 2 मिनिटं असतील तर मी नक्की ती सांगू इच्छितो प्राची. हो, सांग सांग. तर तो शाहीर म्हणतो, "आसे तू हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है. हम्म. इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और ये तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है. हा. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये सिंहासन रामकृष्ण का
इंद्रप्रस्थयः धर्मराजका, शालिवाहन चंद्रगुप्तका, पुलकेशी विक्रमादित्यका, पौरस अशोक पृथ्वीराजका, कुरु अर्जुन राणा प्रताप का, वाह, पौरुषता की परंपरा का महापराक्रमी राजा था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था। क्या बात है. सिंधु नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्रा यमुना कृष्णाई, तापी सतलज ब्यास गोमती, कावेरी महानदी सरस्वती, भीमा गोदा शरयू पूर्णा, अलकनंद गंडकी कोयना, सप्त सिंधु सह सरिता संगम राजदुर्ग पर होना था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था। वाह, पुकार राम और समर्थ आए, धर्मराज के मार्ग दिखाए, काशी से गागा भट आए, राजाभिषेक मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था, पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था। हा हा हा, क्या बात आहे. वाह वाह वाह. डोळ्यासमोर उभं राहिलं अगदी. नक्की. फारच छान, फारच छान. या नोटवर आता आपण एक गीत ऐकूया थोडासा तुला, कारण तू इतकं छान सांगतोयस आणि सलग सांगतोयस. तर मला असं वाटतं गाण्यामध्ये थोडा श्वास तुला घ्यायला वेळ मिळेल, नक्कीच. कारण आम्ही पुढच्या परत माझ्या प्रश्नासाठी तू तयार असशील. चला श्रोते हो, ऐकूया. तू आता सांगितलेली शाहिरांनी केलेली ती कविता आणि या गाण्यातले शब्द, अगदी अंगावर काटा आलाय. हो, मलाही हे इतकं सुंदर, योग्य, छान गाणं खरंच लागलेलं खरंच आहे. खरंच अगदीच. आता पुढे वळूया आपण. मुघल, आदिलशाह, कुतुबशहा या सगळ्या बादशहा हे जे आहेत, हे परकीय सत्ता, या हम्म. परकीय सत्तेने केलेलं आक्रमण असं आपण म्हणतो. हे खरंच सगळे परकीय होते का? म्हणजे कुठून आले हे सगळे? चालेल. हा खूप सुंदर पुन्हा एकदा प्रश्न आहे, की आपल्याला अगदी जनरली आपण खूप जनरलाइज करतो, की हे सगळे परकीय होते आणि परकीय देशातून आले होते वगैरे वगैरे. हम्म. पुन्हा एकदा ह्याच्यासाठी आपण थोडंसं मागे जाऊया. अ, महाराष्ट्रावरती सगळ्यात पहिलं जे परचक्र आलं ते खिलजींचं आलं. अल्लाउद्दीन खिलजी. आपण सगळ्यांनीच पद्मावत म्हणून मूव्ही पाहिला असेल, ज्याच्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी दाखवला होता आणि तो त्यावेळेला राजस्थानवरती अटॅक करताना दाखवला होता. हो. त्याच्यामध्ये एक सीन दाखवला आहे, ज्यावेळेला तो त्याच्या सासऱ्याला मारणार असतो, त्याच्या आधी एका मुलीबरोबरचा सीन घेतलेला आहे. ती ही महाराष्ट्रामध्ये राज्य करणारे यादवांची मुलगी होती. हम्म. तर यादवांवरती आक्रमण झाल्यानंतर खिलजींचं महाराष्ट्रावरती राज्य आलं. मी आता अजून डिटेलमध्ये नाही जात, कारण ते लगेच नाही आलं, बट त्याला एक 12-15 वर्ष गेली. पण एनिवे खिलजींचं राज्य आलं. खिलजींकडनं ते राज्य गेलं तुघलकांकडे. तुघलकांकडून ते राज्य बहमनींकडे गेलं. तर हे जे बहमनी होते, त्यांनी म्हणजे पुढे बरीच वर्ष दिल्लीमध्ये राज्य केलं. ह्यांच्यातला एक सुलतान होता मेहमूद शाह बहमनी म्हणून. 1482 ते 1517 मध्ये हा सुलतान राज्य करत होता. आणि ह्याचं गुणवर्णन काय करावं अगं, म्हणजे त्याला कधी शुद्धीत राहायला आवडतच नसे. बर. त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो सततच मद्याचे प्याले घेऊन असायचा आणि इतके असायचा, की शेवटी त्याने त्याचं जे म्हणजे हे पुन्हा एकदा फेरिष्ताने लिहिलेलं आहे गुलशन इब्राहिमीमध्ये, की त्याने शेवटी आपल्या सिंहासनाला वितळवून त्याचे मद्याचे प्याले तयार केले. आई ग. त्याच्यामुळे हम्म. अशा म्हणजे राजा सुलतानच असा आहे म्हटल्यानंतर पुढे बाकीच्यांची मजा काय कशी असणार. हां, हो. म्हणजे काय कथा सांगावी अशा लोकांची. त्याच्यामुळे त्याचे आता थोडीशी ओळख करून देतो, की हा फेरिश्ता कोण? तर फेरिश्ता हा पण एक परकीयच माणूस, अस्ताराबाद म्हणजे पर्शियाच्या इकडनं तो आलेला भारतामध्ये आणि हा. तो सुरुवातीला निजामशहाच्या पदरी होता. त्याच्यानंतर तो आदिलशहाच्या पदरी होता. अतिशय उत्तम इतिहासकार म्हणता येईल. 14व्या आणि 15व्या आणि 16व्या शतकातला अतिशय उत्तम इतिहासकार असं म्हणावं लागेल. त्याने या आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, इमादशहा, बेरीजशहा, बहमनी यांचा इतिहास लिहून ठेवला त्या काळात. बर. आणि मी त्याला अतिशय चांगला इतिहासकार एवढ्यासाठी म्हणतोय, कारण त्याने स्वतःची माहिती फार कमी लिहिली आहे. या सगळ्या म्हणजे आपण मगाशी पण जे मोऱ्यांचं आणि शिर्क्यांची गोष्ट ऐकली गनिमी गाव्याची, हम्म. ती इतक्या डिटेलमध्ये फेरिष्ताने लिहून ठेवलेली आहे. म्हणून आज आपल्याला ती माहिती कळतेय, की त्या काळात सुद्धा मराठे गनिमी गावा कसा वापरत असत.
हम्म. हम्म. तर ह्या फेरिस्टाने हे गुलशन इब्राहिमी म्हणजे मुसलमानी सत्तांचा भारतातला उदय कसा झाला बद्दलचा इतिहास त्याने गुलशन इब्राहिमी या ग्रंथामध्ये लिहिला आहे. तर त्याने सांगितलं की बहमनीचे ना 5 सरदार होते. ज्या 5 सरदारांचं एकाचं नाव होतं फतेउल्ला इमाद उल मुल्क, दुसरा होता अहमद निजाम उल मुल्क, तिसरा कुली कुतुब उल मुल्क, चौथा युसुफ आदिल खान आणि 5वा कासिम बेरीद. आता ह्या हम्म. सगळ्यांची नावं ऐकताना तुला कळलंच असेल की कोणाचे कोण झाले. तर हे जे 5 सरदार होते हे याच महान मेहमूद शाह बहमनीच्या हाताखाली होते. त्यामुळे आपला सुलतान धुंदीत असल्यामुळे ह्यांना स्वप्न पडलं की आपण बादशाह व्हावं. तर त्यांनी येऊन दक्षिणेमध्ये, कारण हा नक्कीच बहमनी म्हणजे उत्तरेमध्ये होता, तर ह्यांनी दक्षिणेमध्ये येऊन फतेउल्ला उल मुल्क इमाद उल मुल्क होता, तो झाला इमाद शाह. अहमद निजाम उल मुल्क झाला निजाम शाह. कुली कुतुब उल मुल्क झाला कुतुब शाह. युसुफ आदिल खान झाला आदिल शाह आणि कासिम बेरीद झाला बेरीद शाह. हम्म. तर ह्या 5 सरदारांनी दक्षिणेत येऊन आपली बस्थानं बांधली. याच्यामुळे सामान्य जनतेच्या आयुष्यात काहीही फरक पडला नाही. पूर्वी 1 सुलतान त्रास द्यायचा, आता 5 बादशहा त्रास द्यायला लागले. एवढाच काय आई. तो फरक पडला. म्हणजे आता कोणत्या जनतेला छळायचं हे या 5 बादशहांनी आपापली राज्य निर्माण करून ठरवून घेतलं, की आपण आई ग. बाबा आपलं हे लिमिट आहे आणि आपण ह्यांना हम्म. छळूया. हम्म. तर ह्यांच्यातले कोण कुठून आले? म्हणजे आता हे सगळेच परकीय होते का? हा एक प्रश्न तुझा होता. तर हो. निजामशाह आणि इमादशाह जे होते तुला ऐकून अतिशय आश्चर्य होईल, पण हे दोघंही बॅकग्राऊंड ह्यांची हिंदू होती. ओ. इमादशाह काय? इमादशाह हो. इमादशाह हा विजयनगरच्या एका हिंदू काफराचा वंशज होता. तर निजामशहाची गंमत ऐकून तर म्हणजे आपले श्रोतेसुद्धा चक्रावून जातील. इमादशहाचा सॉरी निजामशहाचा व्हेरी सॉरी. निजामशहाचा जो आजोबा होता, तो हिंदू ब्राह्मण होता. आई ग. त्याचं नाव भैरव होतं. त्या भैरवचा मुलगा मलिक नायब निजाम उल मुल्क बहरी. तर हे शेवटला बहरी का? तर हा जो निजाम उल मुल्क होता, म्हणजे मलिक नायब जो होता, तो बहमनी सुलतानाच्याच हाताखाली होता. हे सगळे बहमनी सुलतानाच्याच हाताखाली होते, बरोबर? तर या हम्म. बहमनी सुलताना भैरवचा उच्चार करता येईना. सो त्या भैरवचं बहरी झालं. आई. सो फार लहानपणी मलिक नायबला पकडून आणलं आणि त्याला मुसलमानी धर्माची दीक्षा देण्यात आली. सो ब्राह्मण मलिक नायब, त्याचं काय नाव होतं देवाला ठाऊक. त्याच्या वडिलांचं नाव भैरव होतं एवढं लिहिलेलं आहे, पण त्याचं नाव काय होतं त्याचा उल्लेख कुठेच नाहीये. आणि मग त्याचं नाव मलिक नायब झालं. त्याला पुढे निजाम उल मुल्क ही दिलेली पदवी आहे, खुश होऊन बहमनी बादशहाने, सुलतानाने. आणि मग त्याचा जो मुलगा होता अहमद निजाम शाह, हा पहिला निजाम शाह झाला. आई. त्याच्यानंतर आदिल शाह आणि बेरीद शाह जे होते, हे नक्की परके. हे आलेले आहेत तुर्कस्तानातनं. बर. आणि कुतुबशहा हा तर पर्शियन बादशहाचा म्हणे नातू होता. म्हणजे मी म्हणे नातू होता का म्हणतोय, कारण गुलशन-ए इब्राहिमीमध्ये फेरिस्ताने सुद्धा म्हटलेलं आहे, की असं म्हणतात, की हा इराणच्या बादशहाचा नातू आहे. त्याच्यामुळे हम्म. मी फेरिस्ताच्याच भाषेत सांगितलेलं आहे, की असं म्हणतात, की हा त्याचा नातू आहे. आता ह्यातली हम्म. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे ना, ती आदिलशहाची आहे. ती मी आदिलशहाची गोष्ट जर सांगितली ना, तर असं वाटेल, की ना मी कुठल्यातरी बॉलिवूडच्या स्टोरीमधनं ती उचलून आणलेली आहे. बर. तर आदिलशहासाठी पुन्हा एकदा आपण आपल्याला तुर्कस्तानात जावं लागेल. तुर्कस्तानामध्ये त्यावेळेला म्हणजे टर्कीमध्ये आजच्या, त्यावेळेला ऑटोमन एम्पायर होतं. ऑटोमन एम्पायर हे आय थिंक सगळ्यात मोठं म्हणजे लाँगेस्ट ड्युरेशन असलेलं एम्पायर आहे. 1299 पासून 1922 पर्यंत म्हणजे 623 वर्ष राज्य करणारं ऑटोमन एम्पायर हे सगळ्यात लाँगेस्ट ड्युरेशन असलेलं एक एम्पायर आहे. तर ऑटोमन एम्पायरमध्ये 15व्या शतकामध्ये एक आगा मुराद नावाचा सुलतान राज्य करत होता. तो सुलतान कधीतरी 1452-53 ला अल्लाहला प्यारा झाला. आणि हम्म. त्याच्या काळामध्ये एकदा मुस्तफा नावाचा एक माणूस आला होता त्याच्याजवळ आणि तो म्हणाला होता, की "तू खरा सुलतान नाहीच आहेस. खरा वंशज तर मी होतो तुझ्या वडिलांचा. त्याच्यामुळे मी सुलतान झालो पाहिजे होतो. तू उगाच सुलतान झाला." असं आगा मुरादला तो मरण्याच्या आधी म्हणाला होता. आणि मग आगा मुरादला त्याचा फार त्रास वगैरे झाला होता. त्याला खूप त्रास घेऊन मीच कसा खरा वंशज आहे हे प्रूव्ह करावं लागलं. मग हम्म. बापाच्या या गोष्टीतनं त्याचा मुलगा, आगा मुरादचा मुलगा होता मेहमूद, तो शिकला. त्याने पूर्णपणे बादशहांची जी संस्कृती होती त्याप्रमाणे ठरवलं, की आता आपल्या सगळ्या भावांना आपणच मारून टाकायचं. म्हणजे पुन्हा कोणी येऊन असं म्हणायलाच नको, की मी खरा वंशज आहे. हम्म.
सो हा जो मेहमूद होता, जो बादशाह तिथे बादशाह किंवा सुलतान होणार होता, त्याचा लहान भाऊ म्हणजे हा आपला युसुफ आदिल खान. ओके. सो बर. ह्या मेहमूदने ठरवलं की आपल्या सगळ्या भावांना मारून टाकायचं. त्याला हा युसुफ आदिल खान हा खूप लहान होता, म्हणजे 8-9 वर्षाचा असेल किंवा त्याहूनही कमी असेल. त्याची आई फार चतुर होती. तिला ज्यावेळेला त्याच्या सगळ्या मंत्र्यांनी येऊन सांगितलं की आता आम्ही आदिल खानला मारायला आलोय, तिने सांगितलं की एवढं छोटं ते लेकरू, मला एक रात्र तरी द्या त्याच्या सोबत. उद्या सकाळी तुम्हाला त्याला मारायचं तर मारा. ते बिचाऱ्या मंत्र्यांना दया आली, ते ठीक आहे वगैरे म्हणाले. आणि मग ह्या रात्रीमध्ये ह्या युसुफच्या आईने तिकडचा एक व्यापारी होता, सावा नावाचं एक इराणमध्ये गाव आहे. त्या सावा गावामध्ये ख्वाजा इमादुद्दीन नावाचा एक व्यापारी होता. तो सतत व्यापारासाठी टर्कीमध्ये येत जात असायचा. तो नशिबाने तिथेच टर्कीमध्ये होता. तिने त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की युसुफ सारखा दिसणारा एक गुलाम मला विकत दे. बर. त्यावेळेला त्याच्याच वयाच्या आजूबाजूला असलेला एक सिर्कॅशियन गुलाम ह्या राणीने, आता तिला राणीच म्हणायला हवं, तिने विकत घेतला, जो युसुफ सारखा दिसायला पण होता सारा. हे सिर्कॅशियन म्हणजे ईस्टर्न युरोपमधले कॉकसस देशातले लोक. आपल्याला ही नावं पण बऱ्याचदा माहिती नसतात, सिर्कॅशियन माहिती नाही. काय हो आणि हो. कॉकसस हो ना, काय. हो ना. ऑटोमन एम्पायर, अच्छा, अजून एक महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ऑटोमन एम्पायर वॉज वन ऑफ दोज एम्पायर्स ज्याच्यामध्ये पांढरे व्हाईट लोकांना गुलाम म्हणून विकलं जायचं. आई. जनरली बर. ब्लॅक्सना हो किंवा हो. इंटरेस्टिंग. ब्राऊन्सना विकलं जातं गुलाम म्हणून. ऑटोमन एम्पायरमध्ये व्हाईटना विकलं जायचं गुलाम म्हणून. तर हा सिर्कॅशियन गुलाम तिने विकत घेतला आणि ह्या ख्वाजा इमादुद्दीन बरोबर युसुफला पाठवून दिलं. आणि तो त्यावेळेला इराणमध्ये यायचा होता. आता टर्की आणि इराण तसं लांब-लांब आहे. त्या काळात तर चिकारच लांब होतं. त्यामुळे युसुफ तिथून वाचला. दुसऱ्या दिवशी त्या सिर्कॅशियन गुलामाला युसुफच्या ऐवजी त्या मंत्र्यांनी मारलं. त्या मंत्र्यांमधल्या सुद्धा एका मंत्र्याला या राणीने चिकार पैसे दिले आणि त्याला सांगितलं की बाबा हा युसुफ नाहीये, पण तू त्या मेहमूदला, म्हणजे त्याच्या मोठ्या भावाला समजावून सांग की बाबा मेला युसुफ एकदाचा. हम्म. तर असं करून बापरे. त्या सिर्कॅशियन गुलामाचा फुकट जीव दिला. युसुफ आदिल खान हा त्याच्यानंतर सावामध्ये आला, जे इराणमधलं गाव आहे. तिथे त्याला तो 16 वर्ष शिकत होता. त्याच्या आईने त्याच्याबरोबर एक दाई सुद्धा पाठवली होती. या दाईचं काय महत्त्व, तर ही दाई अतिशय निष्काळजी होती. तिने कुठेतरी ही गोष्ट सांगितली चुकून, की हा बर. खरा मेहमूदचा लहान भाऊ आहे. आणि मग तिथला जो अधिकारी होता सावा गावातला, त्याला आदिल खानला, म्हणजे या युसुफला 400 तोमान, तोमान ही त्यांची करन्सी, 400 तोमान इतकी लाच द्यायला लागली, की बाबा रे कुठे जाऊन सांगू नको. आणि मग त्याला हळू कळलं, की सावा गावात राहणं काही आता आपल्यासाठी सेफ नाहीये. माझ्या, म्हणजे मी आदिल शहावरती जो माझ्या YouTube चॅनलवर व्हिडिओ बनवलाय, त्याच्यामध्ये ना मी हे खूप छान Google मॅपवरती दाखवलाय त्याचा प्रवास, की तो सावामधनं ही सगळी पुढची मी सांगेन ही सगळी गावं आहेत इराणमधली. तर अच्छा. सावामधून कुम, कशान, इस्फहान अशी गावं करत तो गोमरूनचा बंदर आहे, तिथे येऊन पोहोचला. आणि बर. त्याला तिथे काहीतरी बाबा साक्षात्कार वगैरे झाला. खिजर नावाचा कोणीतरी अवलिया होता त्यांच्या काळात. त्याने त्याला स्वप्नात येऊन सांगितलं, की "तू भारतात जा, तिकडे तुझा फार मोठा भाग्योदय होणार आहे." आणि मग ह्या गोमरूनच्या हं. बंदरावरनं तो डायरेक्ट दाभोळला आला. आता आपल्याला अच्छा. दाभोळ म्हटल्यानंतर जरा म्हणजे आपल्याला ओळखीची नावं आहेत हो असं हो हो. ऐकायला येईल. दाभोळला आल्यानंतर ह्या माणसाला जॉर्जियन गुलाम म्हणून विकत घेतलं होतं. म्हणजे जो कधी बापरे. काळी पुढे जाऊन बादशाह व्हायचा होता, त्याला गुलाम म्हणून विकत घेतलं. सुरुवातीला हं. त्याला अंगरक्षक, बहमनी, पुन्हा एकदा हा बहमनी सरदार सुलतानांच्याच हाताखाली होता. सो त्याला बहमनी सुलतानाचा अंगरक्षक बनवलं पहिल्यांदा. ह्याला इराणमध्ये शिक्षण मिळाल्यामुळे त्याचं म्हणजे त्याला पर्शियन भाषा अतिशय उत्तम येत होती. शिक्षण पर्शियन लँग्वेजमध्ये झाल्यामुळे बहमनी बादशाह खूप जास्त त्याच्यावरती खुश होता आणि त्याला हळू त्याने घोडदळाचा प्रमुख केलं. आणि मग अशा हळू पायऱ्या चढत या बहमनी बादशहांकडे असू दे, नाहीतर कुठल्याही बादशहांकडे असू दे, भारतामध्ये परकीय मुसलमान, म्हणजे भारताबाहेरून आलेले मुसलमान आणि दक्षिणी मुसलमान, म्हणजे जे भारतातलेच दक्षिणेतले किंवा उत्तरेतले काही मुसलमान होते, त्या सगळ्यांना हं. एकूणच दक्षिणी मुसलमान म्हटलं जायचं. त्यांच्यामध्ये नेहमी वाद असायचा आणि हा अच्छा. परकीय असल्यामुळे हा परकीय मुसलमानांचा एक लीडर झाला. हं. आणि मग जसा नवीन जो मी मगाशी सांगितला दारूच्या नशेत असणारा बहमनी बादशाह जसा तख्तावर आला, तसे हो. त्याचे आणि ह्याचे खटके उडायला लागले. आणि मग आदिलशहा गुपचूप विजापूरला निघून आला. त्याच्याबरोबर त्याचे हे परकीय म्हणजे त्याला लीडर मानणारे जे लोकं होते, ते त्याच्याबरोबर विजापूरला आले. तिथे आल्यानंतर त्याने खुतब्यामध्ये स्वतःचं नाव बादशाह म्हणून वाचलं आणि मग तेव्हापासून आदिलशाही ही भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये सुरू झाली. आणि पुढे ती 1686 ला औरंगजेबाने ऑब्व्हियसली आदिलशहाला आदिलशाही संपवली
आणि मग तो त्या बादशहांना घेऊन निघून गेला. पण म्हणजे ह्या सगळ्या परकीय म्हणजे काही परकीय आणि काही लोकल असलेल्या बादशहांमध्ये आपले महाराज उभे राहिले. इतकी वर्ष हो ना. लोकांना अशी जाणीवच झाली नाही, की आपल्या आजूबाजूला हे सगळेजण जे काही परकीय आहेत किंवा काही आपल्याच देशातनं आलेले आहेत, हे सुलतान आपल्यावरती राज्य करतायत आणि ते अशा प्रकारचं अन्यायी राज्य करतात. तर कुठेतरी आपण त्याच्या विरुद्ध पेटून उठायला हवं. ही संकल्पना किंवा ही कल्पना कुणाच्याच डोक्यात आली नाही. जी महाराजांच्या डोक्यात आली आणि मग महाराजांनी स्वतःला छत्रपती बनवलं आणि आपल्या सगळ्यांसमोर आज 350 वर्षांनी सुद्धा महाराज म्हणजे आपल्याला आदिलशहा ही पदवी आहे. पण आपल्याला जर सांगितलं तर आपल्याला 1-2 आदिलशहांची सुद्धा नावं लक्षात नसतील. खरंय. पण आज आपल्याला शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र संभाजी महाराज, त्यांचे पुत्र दुसरे राजाराम महाराज यांची नावं लक्षात एवढ्याचसाठी राहतात कारण त्यांनी हा इतिहास घडवला. खरंच आहे, खरंच आहे. नाही, खूपच छान माहिती सांगितलीस. अम, संदर्भ तर आहेतच, परंतु काही ठळक यातल्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्हाला माहिती नव्हत्या, त्या तुझ्याकडनं कळल्या. हो. आणि खूप छान सांगितलंस की या सगळ्यांमध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे त्यानंतर महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि आज 350 वर्ष झाले तरी आज आपल्या मनामध्ये तेच स्थान आहे. तर तो अरुणोदय झाला तेव्हा, असं आपण म्हणूया. हो, नक्कीच. सुयोग, महाराजांना रयतेचा राजा असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याकडे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, हो, सूर्याजी काकडे अशा बऱ्याच लोकांनी म्हणजे अनेक मावळ्यांनी राजांसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलंय, असं आपण हो. गोष्टींमधनं ऐकतोय. अनेक प्रसंगांमधनं आपल्याला हे दिसून आलेलं आहे. आणि मागच्या भागातलं जर तू आपली चर्चा आठवलीस तर तू असं म्हणाला होतास की शिवाजी महाराज की जय असं नुसतं म्हणायचं नाहीये, हं, तर त्यांचं आधी कर्तृत्व समजून घ्यायचंय. मग बरोबर. तुला काय वाटतं की ही अशी मंडळी मराठ्यांच्याच आपल्या इतिहासात दिसतात का? आता तू उदाहरण दिलं होतंस की आदिलशाह मुघल यांच्याकडे असतीलच की अशी बलिदान देणारी मंडळी. मग महाराजांना आपल्या रयतेचा राजा किंवा जाणता राजा असं आपण जे म्हणतो, ज्यामध्ये तू इतक्या ह्यानी ते सांगतोस आम्हाला की कर्तृत्व समजून घ्या, हो. नुसता पेहराव नाही किंवा नुसतं त्यांचं जयघोष नाही. तर मला हेही तू थोडंसं उदाहरण जर सांगितलंस तर खूप बरं होईल की जी परकीय सत्ता आहे त्यांच्यामध्ये बलिदान देणारे जी लोक हं, आहेत त्यांच्यातला फरक आणि आपल्या मावळ्यांमधला किंवा जी मंडळी आहे, जी आता मी 2-3 नावं सांगितली त्यांच्यामधला फरक. आणि नक्कीच. मग आता महाराजांच्या रयतेवर, आता हे झालं रयतेकडनं महाराजांवर असणारं प्रेम किंवा हो. त्यांच्यावर असणारी श्रद्धा. तर याच बरोबर महाराजांचं सुद्धा रयतेवर खूप प्रेम होतं. आता त्याही काळजीचे असे काही संदर्भ आहेत. सॉरी, मी 2-3 प्रश्न एकत्र विचारलेत कारण मला असं वाटतं की हे सगळे थोडे एकमेकांना लिंक्ड आहे. धाग्यात लिंक्ड आहेत आणि नक्कीच, मला नक्कीच. तुला बोलताना तोडायचं नाहीये म्हणून साधारण थोडेसे एकत्र विचारलेत. अगदी परत कुठला बरोबर. प्रश्न सांगायचा असेल तर सांग, मी पुन्हा रिपीट करेन. हो, नाही, नाही. मला कळला प्रश्न. मी सांगतो. त्याच्या आधी समर्थ रामदास म्हणतात, की यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. तर हम्म. आपण जाणता राजा हे जे 2 शब्द आहेत, ते महाराजांना कसे चपखल बसतात, हे आपण म्हणजे तुझा जो प्रश्नाचा जो भाग आहे, की महाराजांचं प्रेम रयतेवर कशाप्रकारे होतं, तर ते पाहूनच समर्थांनी त्यांना जाणता राजा म्हटलेलं आहे. की हम्म. अजून कुठल्या माणसाने एवढ्या जसं मागच्या वेळेला आपण म्हटलं श्रीमंत योगी या एका हो शब्दात समर्थांनी जसं हो हो हो. महाराजांचं अगदी म्हणजे खरंय, खरंय. चपखल वर्णन केलेलं आहे तसंच ह्या 2 शब्दात मिळून केलेलं आहे जाणता राजा. तर का जाणता राजा आणि कशाप्रकारे? तर कोणत्याही राजाचं कर्तव्य हे काही फक्त लढाया करणं आणि नवीन-नवीन प्रदेश आपल्या राज्याला जोडणं एवढंच नसतं. म्हणजे आता ते जर असतं तर मग आदिलशहा, मुघल हे तर हेच धंदे करत होते, की ते सतत नवीन लोकांवर म्हणजे हल्ला करा आणि त्यांचा प्रदेशही आपल्याच प्रदेशाला जोडून घ्या. हम्म. महाराजांचं वेगळेपण ते काय आहे? तर 1662 ची आपल्याला शाहिस्तेखानाची मोहीम माहितीच आहे. म्हणजे मागच्या वेळेला हो, आपण त्याच्याबद्दल एकदम डिटेलमध्ये ऐकलं होतं. ऐकलं होतं. हो. आता शाहिस्तेखानाबरोबर आलेली जी त्याची फौज होती ती पाऊण लाख म्हणजे 75,000चं त्याचं घोडदळ होतं आणि बखरींमध्ये किंवा संदर्भांमध्ये म्हटलेलं आहे, की पायदळ तर म्हणजे कल्पनाच करू नका, इतकं होतं. तर आता हम्म. इतकी माणसं पुण्यामध्ये आल्यानंतर एवढ्या जणांना भूक तर लागणार ना, जेवण तर लागणार त्यांना. पैसा कितीही असला म्हणजे तो काहीतरी ₹3 कोटी घेऊन आला होता असं एका संदर्भामध्ये म्हटलेलं आहे. तर एवढे पैसे घेऊन आल्यानंतर पैसे ठीक आहे, पण अन्न कुठून तरी मिळायला पाहिजे. मग काय करायचं होतं, आजूबाजूच्या प्रदेशांवर हल्ले करायचे.
आणि हा. तिथून आता ते पैसे कशाला वाया घालवायचे, त्याच्याऐवजी मिळतील त्या गोष्टी फुकट घ्यायच्या, ओरबाडून घ्यायच्या. ही साधी सोपी एका सैन्याची आणि मुघलांची तर याच प्रकाराने काय म्हणतात मानसिकता होती, की त्यांनी त्या प्रकाराने हल्ला करून लोकांकडनं त्या गोष्टी काढून घेतल्या. तर हे ज्यावेळेला महाराजांना कळलं, त्यावेळेला महाराजांनी लिहिलेलं एक स्वतःचं पत्र आहे. म्हणजे अर्थात ते त्यांच्या हस्ताक्षरात नाहीयेत, पण आपण ज्याला साहेबी पत्र म्हणू शकतो, की हम्म. ज्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं आणि कारकुनाने लिहिलं. अशा प्रकारचं म्हणजे ज्यातनं भाषेतनं तुम्हाला कळतं, की हे महाराजांनी लिहिलंय. अशा प्रकारचं पत्र आहे. ते महाराजांनी सर्जेराव जेधेंना लिहिलं होतं. म्हणजे आता त्यावेळेला पुण्यापासून रोहिडेश्वरापर्यंत म्हणजे अ, हे कारीला जेधे सगळे असायचे, तर ते म्हणजे तिथपर्यंत रोहिडेश्वरापर्यंत शाहिस्तेखानाची माणसं लुटालूट करायला यायची. तर हम्म. सर्जेराव जेधेंना महाराजांनी एक पत्र लिहिलंय, की तुम्ही आपल्या रयतेची काळजी कशी घ्याल? तर हम्म. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात, की मोगल हे तुमच्या जवळ हल्ला करायला येतायत हे आता जासूसांकडनं मला कळतंय. हम्म. तुम्ही लेकरं, बाळं, बाया आणि बापे ह्यांना उचला आणि त्यांना सुरक्षित जागी घेऊन जा. या बर. कामात कुठलीही हयगय करू नका. जर केलीत आणि मोगल त्यांना पकडून घेऊन गेले, तर त्याचं पाप तुमच्या माथी बसेल. म्हणजे हा राजा जसं आपण म्हणतो, की ह्या प्रकाराने पाप-पुण्याची भाषा करणारा राजा आहे, जो सांगतोय, की "अरे, तुम्ही नीतिमत्ता ठेवा. आपली लेकरं आहेत ती. प्रजा म्हणजे आपलीच रयत आहे. स्वतः हो. राजा तर सगळीकडे पोहोचू शकत नाही. तर तुम्ही तिथे आहात, तर तुम्ही ह्या लोकांना उचलून योग्य ठिकाणी घेऊन जा आणि त्यांचा योग्य ठिकाणी बंदोबस्त करा. म्हणजे त्यांना घाटाखाली तरी ठेवा किंवा त्यांना गडावर तरी ठेवा, जिथे त्यांच्यावर मुघल हल्ला करू शकणार नाहीत. हम्म. याच्याबरोबर त्यांनी म्हटलंय, रात्रीचा दिवस करून हे काम करा आणि हे काम करत असताना स्वतःची काळजी पण घ्या. म्हणजे हा. ज्या प्रकाराने रयतेला महाराज सांगतात, की रयतेची काळजी घ्या, त्या प्रकाराने महाराज सर्जेरावांनाही सांगतायत, की तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या. म्हणजे आपल्या फौजेबरोबरच, फौजेतल्या अधिकाऱ्यांबरोबरच रयतेची काळजी घ्या, असं सांगणारा जो राजा आहे, ते हम्म. आपल्याला इथे ह्या पत्रातनं दिसतंय. बरोबर. याच्यानंतरचं एक पत्र आहे, जे 1674चं आहे. ज्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेक झाला. 9 मेचं पत्र आहे. म्हणजे बघ राज्याभिषेक आपण 6 जूनला म्हणतो, त्याच्या आधी 8 दिवस पण चालू होता. म्हणजे 29 मे पासून महाराजांचा राज्याभिषेक व्हायला सुरुवात झाली. तो 8 मिनिटाचा 8 दिवसांचा पूर्ण विधी होता. तर त्याच्याबरोबर 20 दिवस आधी हा माणूस रयतेची काळजी करतोय. एखादा हो. माणूस असता, तर त्याने विचार केला असता, की "अरे, माझा राज्याभिषेक व्यवस्थित झाला पाहिजे. माझ्या हम्म. आजूबाजूला एवढे बादशाह आहेत, जे माझ्यावर खार खाऊ नयेत." औरंगजेब तर डोक्याला हातच लावून होता, की "अरे, मी जिवंत असताना आज एक काफिर स्वतःला हिंदू पद्धतीने राज्याभिषेक राजा करून हा. घेतोय. तर हम्म. हे तर मला कधीच पटणं शक्य नाही." त्याच्यामुळे ह्याची काळजी महाराजांनी करायच्या ऐवजी त्यांनी अशा प्रकाराने सांगितलं. म्हणजे त्यांनी ह्या पत्रामध्ये जे सांगितलं ते बघून कळतं, की अरे म्हणजे ह्या माणसाचं राज्याभिषेकाच्या पेक्षा सुद्धा जास्त लक्ष रयतेच्याच काळजीवरती होतं. हो. की महाराज याही पत्रामध्ये म्हणतायत, की आणि किती मायन्यूट डिटेल्स आहेत बघा, की तुला ह्या म्हणजे मागच्या वेळेला आपण जे म्हटलं होतं, की पत्र हे माणसाच्या अंतरंगाचं दर्शन असतं. तर खरंय. हे पत्र वाचल्यानंतर आपल्याला कळेल, की महाराज सक्सेसफुल का झाले? तर ते एवढे मायन्यूट डिटेल्स पाहायचे. त्यांनी हम्म. आपल्या सरदारांना ती लहान मुलं आहेत, अशा प्रकारे ते इथे गाईड करतायत, की तुमच्याकडे दाणा, रतीब म्हणजे जो काही दाणा म्हणजे तुमच्यासाठी आणि रतीब म्हणजे जो काही ह्यांना गाई-गुरांना किंवा घोड्यांना द्यायचा असतो तो. तो जोवर असेल तोवर धुंदीत संपवाल आणि मग पावसाळा आला, की धान्य मिळायचं नाही आणि घोडी मरायला लागतील आणि हम्म. म्हणजे ती घोडी तुम्हीच मारली तसं होईल. हो. हो. बरोबर? तुमच्या बरोबर. जवळनं उंदीर वाद घेऊन जाईल. म्हणजे जिथे छोटीशी ठिणगी असेल, तिथून उंदीर हम्म. वाद घेऊन जाईल किंवा चुकीच्या ठिकाणी शेकोट्या करतील. आई. ह्याने हम्म. धान्य तर जळेलच, पण पागांना सुद्धा आग लागून तिथेही घोडी मरण्याचे चान्सेस आहेत. मग धान्य संपलं, की तुम्ही कुणब्याकडे कुणबी म्हणजे शेतकऱ्यांना एक जनरल टर्म तिथे कुणबी म्हणून केलेली आहे. त्या हम्म. काळात कुणबी ही टर्म जातीवाचक नसून ती शेतकऱ्यांना मी आता हे विचारणारच होते. बरोबर. तर ओके. त्यांनी म्हटलंय, की कुणबी त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांची भाकर, गवत, भाजीपाला, फाटा म्हणजे जे काही आपल्याला इंधन म्हणून लागतं, थोडक्यात लाकडं, ती हम्म. हिसकावून घ्याल. कारण तुमच्याकडे शस्त्र आहे, ती साधी माणसं आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं हिसकावून घ्याल. हे जे कुणबी आहेत, म्हणजे हे जे शेतकरी आहेत, हे आधीच जीव मुठीत धरून घाबरून राहतायत. त्यांच्याकडचं अन्नसुद्धा तुम्ही हिरावून घ्याल, सगळा त्यांचा फाटासुद्धा हिरावून घ्याल, जो काही तुम्हाला लागणार आहे तो. ज्याच्याने ते उपाशी मरतील.
आणि मग मोगलाहून भयंकर तुम्ही असंच त्यांना वाटेल. म्हणजे ह्याच भाषेत महाराजांनी लिहिलंय मी हे माझ्या मनाचं काही सांगत नाही, की हम्म. मोगलाहून भयंकर तुम्ही असा त्यांचा समज होईल. म्हणजे थोडक्यात महाराजांनी कसं डिस्टिंग्विश केलंय बघ, की आपली स्वतःची वेगळी ओळख राहिली पाहिजे, की तुम्ही मराठे आहात, तुम्ही मराठा हिंदवी स्वराज्य उभं करत आहात. तर हिंदवी स्वराज्य उभं करताना तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे, तिथे राजा हे सांगतोय, की तुम्ही हे सगळं करू नका. ह्याच्या शेवटला महाराजांनी लिहिलेलं वाक्य तू वाचलंस तर तुला असं वाटेल, की अरे कसा हा माणूस राजा कसं असं लिहू शकतो. महाराजांनी लिहिलंय, धान्य संपलं तर बाजारात जाऊन योग्य दराने विकत घ्या. हम्म. म्हणजे ही गोष्ट किती मोठ्या गोष्टी आजकाल असा म्हणजे खरंच. एक साधा गाव गुंड असतो तो सुद्धा जाऊन चाकू दाखवून गोष्टी फुकटच्या घेऊन येतो. खरंय. इथे हा अख्खं एवढं मोठं स्वराज्य उभं करणारा माणूस म्हणतोय, की आपल्या सरदारांना म्हणतोय वर, की योग्य दराने धान्य विकत घ्या. हम्म. ह्याच्याच विरुद्ध म्हणजे मी जसं तू प्रश्न एकत्र विचारलेस तसंच मी तुला उत्तरं सुद्धा एकत्र देतो, की अ, एक डच अधिकारी होता फ्रान्सिस्को पेल्सार्ट. त्याने एक रिपोर्ट लिहून पुन्हा एकदा हे आता हा डच आहे त्याच्यामुळे डच असतील किंवा इंग्रज असतील हे रिपोर्ट्स बनवून ज्यावेळेला पाठवायचे त्यावेळेला योग्य ती माहिती लिहायचंय. त्यावेळेला हम्म. त्यांनी मुघलांच्या काळातला म्हणजे जहांगीर बादशाह होता म्हणजे तो शहाजहानचा बाप, औरंगजेबाचा आजोबा म्हणजे. हम्म. त्याच्या काळातली परिस्थिती मोगलांच्या राज्यात कशी होती ते त्याने लिहिलेलं आहे. त्याने इथे मी लिहिलेलं आहे, की इथले लोक इथल्या शेतकऱ्यांना इतकं लुबाडतात. म्हणजे आता जहांगीर बादशाह ज्या काळात होता त्यावेळेला तर शिवाजी महाराजांचा जन्मही झाला नव्हता. हम्म. तर इथले जे मुघल आहेत ते इथल्या शेतकऱ्यांना इतके पिळून काढतात, की त्याच्याऐवजी जर त्यांना योग्य सोयी उपलब्ध करून दिल्या, तर ते कितीतरी अन्न जास्त प्रोड्यूस करू शकतील. बर. जर शेतकऱ्यांनी किंवा गावातल्या काही लोकांनी टॅक्स भरला नाही, तर ह्या गावाला सांभाळणारे जे लोक आहेत म्हणजे ते पाटील असतील, कुलकर्णी असतील, देशमुख कोणी देशपांडे किंवा जे कोणी सरदार असतील ज्यांना ते वतन म्हणून दिलं असेल, ते सरळ म्हणतात, की ह्या गावातले लोक बंड करतायत आणि त्यांच्यावर पूर्ण गावाच्या गावावर हल्ला करून त्यांच्या बायका मुलांना उचलून त्यांना गुलाम म्हणून विकतात, ज्यातनं ते पैसे कमवतात. हम्म. म्हणजे एकतर टॅक्स त्यांच्याकडनं ओरबाडून घ्यायचा, तो जर दिला नाही तर त्यांच्या बायका मुलांना उचलून न्यायचं आणि गुलाम म्हणून विकायचं. आणि हे जे सगळे अमीर उमराव आहेत मुघलांचे सरदार, त्यांचं राहणीमान असं आहे, की ते खूप देखावा करतायत. आणि हम्म. त्यांना जर विचारलं, की तुम्ही इतके पैसे का उडवताय? तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे, की ह्या देशातली हीच रीत आहे. आणि अशा हम्म. प्रकाराने ते तिथे तसं राहतायत किंवा न्याय जो द्यायचा असतो, न्याय ही दुसरी एक महत्त्वाची अपेक्षा असते ना आपल्या राजाकडून. तर हो. न्याय देण्यासाठी पण त्यांनी जो वर्णन केलंय ना, त्याच्याच भाषेत मी सांगतो पुन्हा एकदा पेल्साइटच्या, की तो म्हणतो, की न्याय देणाऱ्या लोकांचे डोळे आधाशीपणे वखवखलेले असतात. तोंड या सामान्य लोकांना लुबाडण्याकरिता लांडग्याप्रमाणे उघडलेली असतात आणि पोटं गरिबांच्या ताटातली भाकरी मिळण्याकरता तडफडत असतात. म्हणजे हा. अतिशय हम्म. चपखल वर्णन केलं त्या काळातल्या परिस्थितीचं, की का त्या काळात लोकं फ्रस्ट्रेटेड होते आणि का लोकं जर महाराज एका रांझ्याच्या पाटलाला किंवा स्वतःच्या मामाला संभाजी मोहितेला पकडून अटक करत असतील, तर हे बघून कोणत्याही माणसाला सर्वसामान्य माणसांना मूर्ख समजू नये. सर्वसामान्य माणसं सगळं पाहत असतात आणि त्यांना सगळं कळत असतं. हम्म. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला कळेल, की जिथे वशिलेबाजी चालते, अशा बादशहांपेक्षा महाराज हे कसे वेगळे आहेत. हो ना. आणि ह्या प्रश्नाचा शेवटचा भाग म्हणजे तू ज्या प्रकाराने म्हटलंस प्राची, की इथेच आपल्याला तानाजी मालुसरे, सूर्यराव काकडे किंवा असे लोकं तयार झालेले का दिसतात आणि आदिलशहाकडे का दिसत नाहीत, हे तर आपल्याला दिसतं आणि तानाजी मालुसरे किंवा बाजीप्रभू देशपांडे किंवा सूर्यराव काकडे हे सगळी खूप प्रसिद्ध उदाहरणं आहेत. हो. हो. प्रतापराव गुजर ज्यांचं आपण मागच्या वेळेला उदाहरण ऐकलं, अ, बरोबर. त्यांचं बलिदान तर आपल्याला माहितीच आहे. हो. पण शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आणि त्याच्यामध्ये पेरलेली ही जी तत्त्व किती स्ट्राँग आहेत हे आपल्याला बघायला मिळेल त्यांच्या नातवाच्या केसमध्ये. शाहू महाराज जे हम्म. मुघलांच्या कैदेत होते. 1703 मध्ये शाहू महाराज मुघलांच्या कैदेत असताना अचानक औरंगजेबाच्याच कैदेत होते ते. औरंगजेबाला मूड आला आणि औरंगजेबाने सांगितलं, की शाहू महाराजांना आज मुसलमान करायचं. अर्थात हम्म. त्याचं असंच म्हणणं होतं, की त्यांना मुसलमान केलं, की पूर्णपणे मराठ्यांचा जोर संपेल. कारण त्याला आधी असं वाटलं होतं, की छत्रपती संभाजी महाराज मेल्यानंतर मराठ्यांचा जोर कमी होईल.
1689ला ते झालं नाही. पुढे 11 वर्षांनी छत्रपती राजाराम महाराज मेल्यानंतर तरी मराठे आता हरतील, तरी मराठे हरत नाहीत. मग पुढे 3 वर्षांनी त्याने विचार केला की जर मराठ्यांच्या भावी छत्रपतीला शाहूंनाच जर आपण मुसलमान केलं तर हे पूर्णपणे सगळं संपूनच जाईल. हे कसलं हिंदवी स्वराज्य आणि काय. तर अशा वेळी त्याच्या मुलीने झिनतुन्निसा बेगमने त्याला समजावलं, पण त्याच्यावरती औरंगजेब काही आपल्या मुलाबिलांचंही ऐकणाऱ्यातला नव्हता. तर त्याने म्हटलं माझा शब्द वाया जातो, मग त्याच्या बदली कोण मुसलमान होणार आहे ते ठरवा. तर आई, अशा वेळी प्रतापराव गुजरांची मुलं खंडेराव गुजर आणि जगजीवन गुजर, ज्यांचं नावही मी म्हणजे आय बेट फार कमी लोकांना त्यांचं नाव सुद्धा माहिती असेल की प्रतापराव गुजरांची अशी मुलं बापरे. आहेत. ह्या 2 आई, मुलांनी आपल्या शाहू महाराजांसाठी स्वतः ते मुसलमान झाले. खंडेरावांचं नाव झालं अब्दुल रहीम आणि जगजीवन गुजरांचं नाव झालं अब्दुल रहमान. आणि बापरे. ह्या 2 मुलांनी बाप से बेटा सवाई म्हणतात ना, प्रतापराव हम्म. गुजरांच्या वर जाऊन आपला स्वाभिमान औरंगजेबाच्या हट्टापायी स्वतःच्या हाताने चुरगळून फेकून दिला आणि ते स्वतः मुसलमान झाले आणि शाहू महाराजांचं हिंदुत्व त्यांनी टिकवून ठेवलं. तर ही जी गोष्ट आहे ही कुठेतरी शिवाजी महाराजांनी जे पेरलं तेच उगवलं असं आपल्याला म्हणता येईल. खरंच आहे. नाही, अ, खूप छान हे सांगितलंस आणि खरंच म्हणजे याची कल्पना नव्हती. अ, मला हो, माहिती नाही, इतिहासात कदाचित माझ्याकडनं हरवून गेलेली वाचण्यात कमी गोष्ट आहे. पडलं असेल, पण मी कधीच हे वाचलं नव्हतं. त्यामुळे इतिहासात खरंच हरवून गेलेली गोष्ट आहे ही. काही हरवून लोकांची गेलेली. बलिदानं म्हणजे कधी-कधी हरवून जातात इतिहासात. अ, मी खरं सांगू का, असं निःशब्द झालंय आता, की एकदम म्हणजे अचानक समोर आलेली ही माहिती आणि असं अरे बापरे, किंवा अचंबित झालंय खरं तर. हो, पण हो, त्यामुळेच कदाचित जे मी म्हटलं, म्हणजे जे माझ्या प्रश्नात होतं तेच मी आता परत म्हणेन, की हीच अ, सगळी गोष्ट आहे ज्यामुळे महाराज हे खूप वेगळे आहेत आणि म्हणून ते जाणता राजा आहेत. नक्कीच. खरंच. आज खरं तर काय होतंय, खूप ऐकायचंय, पण वेळेची मर्यादा आहे. हो, त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर खरं तर चर्चा करायची आहे. बघूया. पुन्हा एकदा आपण असं म्हणू, की आपण आणखीन एका वेगळ्या भागातही बोलू शकतो. जाता जाता एक थोडासा एक विचार आहे ना असं, की हं, मागे तू उल्लेख केला होतास तानाजी मालुसरे यांचा हो. आणि तेव्हा असं म्हणाला होतास, की सिंहगड याविषयी तू काही संदर्भ सांगितला होतास आम्हाला, की त्याच्यानंतर हे नाव पडलं नाहीये आणि हे सांगताना तू हेही म्हणाला होतास, की त्यांचं कर्तृत्व सांगण्यासाठी फक्त या प्रसंगाची गरज नाहीये. अगदी तर बरोबर. याबद्दल थोडंसं अगदी पुढे एक धावतच काही सांगू शकशील का? हो, नक्कीच. तान्हाजी मालुसरे असं नाव जरी घेतलं ना, तरी आपल्या डोळ्यासमोर एक रांगडा मराठा उभा राहतो. जसं हं. अफझल खान म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक असा कपटी माणूस उभा राहतो, तसं तान्हाजी मालुसरे हं. म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक बिनधास्त रांगडा मराठा उभा राहतो. त्यांचं सिंहगडावरचा पुतळा पाहून तर आपल्याला नेहमीच असं जाणवतं, की अरे आत्ता उठून आपल्याला म्हटलेलं "अरे काही नाही, चला पुन्हा एकदा जिंकून येऊ सिंहगड." तर असे हे तानाजी मालुसरे होते. ह्यांचं शिवभारतामध्ये एक उदाहरण आहे, की म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला कसं कळतं, की तान्हाजी मालुसरे हे कसे बिनधास्त आणि कसे निधड्या छातीचे होते. तर संगमेश्वरला एकदा शिवाजी महाराज तळकोकण जिंकण्यासाठी चालले होते, जिथे सूर्यराव सुर्वे म्हणून आदिलशहाचे एक सरदार होते. हे सूर्यराव सुर्वे म्हणजे तेच जे महाराज ज्यावेळेला पन्हाळगडावरनं सुटून विशाळगडावर चालले होते, त्याला विशाळगडाला वेढा घातलेले ते हेच सूर्यराव सुर्वे. अच्छा. तर हं. ह्या सूर्यराव सुर्वे आदिलशहाचे सेवक असले तरी महाराजांना असं वाटलं, की अरे हा आपलाच मराठा आणि आपलाच बांधव आहे. त्याच्यामुळे त्याला महाराजांनी पत्र लिहिलं, की वैर टाकावे आणि मी इथे संगमेश्वरला माझी एक फौज ठेवलेली आहे, जिथे तानाजी मालुसरे आणि पिलाजी सरनाईक या दोघांच्या हाताखाली महाराजांनी एक सैन्य दिलेलं होतं आणि महाराज म्हणाले, की ह्यांचं मी येईपर्यंत, मी तळकोकणात जाऊन पुन्हा येईपर्यंत संगमेश्वरला तू ह्यांची काळजी घे. आणि सूर्यरावांनी मोठा आव वगैरे आणला, की मी तुमचा क्रीतपुत्र क्रीतपुत्र म्हणजे गुलाम, विकत घेतलेला हं. गुलाम, त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तर मी तुमचा क्रीतपुत्र आहे वगैरे, वगैरे. पण शेवटी आदिलशहाचं एक पत्र आलं आणि सूर्यराव सुर्वेंनी रात्री अचानक तान्हाजी मालुसरे आणि अ, पिलाजी सरनाईकांवरती हल्ला केला. यावेळेला सूर्यराव सुर्वे सुद्धा खूप शूर होता. त्याचं शौर्य पाहून पिलाजी सरनाईक जे ऑब्व्हियसली शिवाजी महाराजांकडून होते, ते घाबरून पळायला लागले. आणि तान्हाजी मालुसरेंना हे सहनच होईना, की त्यांचं असं होतं, की अरे अनलकी किंवा अशा काही गोष्टी नसतात जगामध्ये. घाबरण्यासारखंही जगात काही नसतं. आणि त्यांना इतका राग आला, की त्यांनी 2 पावलांमध्ये पळून पिलाजी सरनाईकांना पकडलं. हे शिवभारतात असंच्या असं लिहिलेलं आहे हां. त्यांनी अच्छा. पकडलं, जवळचा एक दोरखंड उचलला आणि पिलाजी सरनाईकांना दोरखंडाने त्या दगडाला बांधून ठेवलं. आणि
पुढे त्यांना त्यांची चांगली कान उघाडणी केली आणि मग त्यांना सांगितलं की आता मी कसा लढतो ते बघ. असं म्हणून त्यांनी सूर्यराव सुर्वेंच्या फौजेवर जो हल्ला सुरू केला, सूर्यराव सुर्वे पुढच्या काही वेळामध्ये आपल्या सैन्यासह पसार झाले तिकडनं. हम्म. आणि ह्यातनं तानाजी मालुसरेंची एक वेगळीच ओळख आपल्याला दिसून येते की कितीही कठीण परिस्थिती असली, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सिंहगडावरती तान्हाजी मालुसरेंची अचानक ढाल तुटली, सभासद बखरीत असं वर्णन आहे की लढता लढता उदयभानाबरोबर तान्हाजी मालुसरेंची ढाल तुटली आणि दुसरी ढाल समयास आली नाही, असं अशा भाषेत लिहिलेलं आहे. तर लोकांच्या मनात येतं ना की अरे दैव फिरलं की हे व्हायचंच, पण असं दैव वगैरे असं रड्या विचार कधीच तानाजी मालुसरेंच्या मनात नव्हता. त्यांनी आपल्या हम्म. डोक्याचं पागोटं काढलं, ते हाताला बांधलं आणि ढाल नाही तर नाही, पागोट्याने बघू आपण काय होतंय. अशा बापरे. प्रकाराने त्यांनी त्याच्यावरती युद्ध केलं की जे त्यांचा स्वभाव दाखवून देतं. पुढे हम्म. त्यांना म्हणजे त्यांचं तिथे त्यांनी बलिदान दिलं आणि गड जिंकून दिला. महाराज म्हणाले की एक गड आला पण एक गड गेला. अशा प्रकारे हम्म. महाराजांनी तिथे म्हटलेलं आहे. तर महाराजांना तानाजी मालुसरे हे एका गडा इतके महत्वाचे होते, हे आपल्याला ह्यातनं दिसून येतं आणि तानाजी मालुसरेंचा एक वेगळा स्वभाव दिसून येतो. हो. खरंच खरंच आता हे बोलताना हा प्रसंग डोळ्यासमोर येतोय मी, जेव्हा तू म्हणालास की पागोटा काढला आणि हाताला बांधलं, तो खरंच अगदी चित्र हो, म्हणजे डोळ्यासमोर कुठेही उभं हार राहिलंय. मानायची नाही, इतकी साधी छान गोष्ट आहे. एक अजून गैरसमज जो आहे की घोरपड बांधून तानाजी मालुसरे गेले, तर सभासद बखरीत घोरपडीचा उल्लेख नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की 2 मावळे होते. त्यांनी वानर जैसे चालून जातात. पुन्हा एकदा हे हम्म. जसंच्या तसं सभासद बखरीतलं वाक्य, वानर जैसे चालून जातात तैसे गेले. तसे जाऊन त्यांनी वर दोरखंड बांधले आणि मग तिथून आले. तर पुन्हा एकदा हो. संदर्भ म्हणतात घोरपड नाही. हो. बर. हो. ही पुन्हा एक नवीन माहिती आहे. अ, खूप छान आजचा हा भाग झालाय सुयोग. खूप मनापासून धन्यवाद अशासाठी की सगळ्यात पहिल्यांदा तर इतिहासाचा अभ्यास अ, करण्याची इच्छा, त्याचा लळा अभ्यासाचा आहे आणि शिवाय तो आमच्यापर्यंत पोहोचवणं हाही खूप मोठा भाग आहे त्यामध्ये. त्यामुळे आणि अर्थात श्रोत्यांच्याही वेळोवेळी आपल्याला प्रतिक्रिया येतात ज्या मी तुझ्यापर्यंत पोहोचवतीये. हो. त्यामुळे खूप छान रंगलाय हा आजचा भाग मागच्याही भागाप्रमाणे. अर्थात याचं पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 1 ते 3 UK या वेळात आपण पुन्हा ऐकणार आहोत. भारतातही मागचा भाग खूप छान झाला अशा अनेक प्रतिक्रिया भारतातही आलेल्या आहेत आपल्या श्रोत्यांच्या. हो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद आणि पुन्हा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. अ, नक्की. नक्की तुम्ही सगळ्यांनी माझी अगदी मनापासून विनंती आहे, की सगळ्यांनी खरंच ससंदर्भ इतिहास वाचा. महाराजांनी ज्या प्रकाराने कुठल्याही प्रकारे त्यांच्याही काळामध्ये कुठल्याही जातींपलीकडे जाऊन त्यांच्या मातीसाठी म्हणून जे काम केलं, तसं काम आपण त्यांचं समजून घेतलं, त्यांच्या स्वभाव विशेष जाणून घेतले त्यांच्या प्रत्येक कर्तृत्वातनं. तर खरीच महाराजांना मागच्याही वेळेला मी हेच म्हटलं होतं, कदाचित पुन्हा एकदा हेच म्हणेन, की तीच महाराजांना